पण एखाद्या बाईला अर्ज भरता न यावा किंवा तिला तिची अडवणूक व्हावी असं वातावरण का निर्माण झालं गेलं? अर्ज भरल्यामुळे तुमचं असं काय मोठं नुकसान होणार होतं? ज्या गावामध्ये निवडणूक होते त्या गावात थोडाच विकास थांबतो. आता अकलूजला पण निवडणूक होते, बारामतीला निवडणूक होते, मग अनगरला निवडणूक झाली तर राजन पाटलांना एवढं वाईट वाटतं काय? त्यांच्याबरोबर काम केलंय, त्यांनी मला चांगली ताकद दिली. म्हणून त्यांनी सुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा एखाद्याच्या गावच्या ग्रामपंचायतपर्यंत लक्ष देणं हे कितपत चांगलं आहे. सगळ्या प्रशासनावर प्रेशर, सगळ्या अधिकाऱ्यावर प्रेशर, हे नाही ते यंत्र होत असतं का? कोणतरी मागे शक्ती असेलच ना. यांना साधा कोतवाल सुद्धा भेट नाही. त्या ज्या उज्ज्वला थिट आहेत त्याच म्हणतात की तुम्हाला दरवेळी लग्नाला अंगठ्या द्याव्या लागतात. किती अंगठ्या आहे तुमच्या घरात? तिला म्हणावं लेकरो हात लावून सांग बरं मला. हे सगळ्यात कमी खर्चात होणारी विधानसभा म्हणजे मोहोळची. मग दादागिरी गुंडगिरी केल्या तर लोकांना अशी मतं फुकट दिली असते का मला? 2024ला असं काय झालं की तुम्हाला शरद पवारांनी साथ सोडायला लागली? नाही, पवारसाहेबांची साथ सोडायची आमच्या अजिबात डोक्यात नव्हतं. आमचे धाकटे साहेब आहेत ते मात्र एक फाटी धरली एकच धरून जातात, दुसऱ्याकडे बघतच नाहीत. ते हा मेला आहे का जिता आहे का, हा चुकीचा आहे का बरोबर आहे का? अहो ह्या देशामध्ये कुणीही कुणावर गुन्हा दाखल करू, उद्या मी पंतप्रधानावर गुन्हा दाखल करू शकतो. हा लोकशाहीमध्ये अधिकार आहे, हा कायदा आहे. त्यामुळे असं काय नाही, राजन पाटील कोण की जाडकी पत्ती. आणि आमच्या लोकांनी निवडून आणलं त्यांना. आता पश्चाताप होतोय खूप. म्हणजे मी माझ्या कार्यकर्त्यांचं ऐकलं नाही त्याचा मला पश्चाताप हा होत नाही. मला पश्चाताप होतो माझ्या कार्यकर्त्यांचं मी ऐकलं नाही, तो मला पश्चाताप होतो. घरामध्ये रिव्हॉल्वर किती आहेत? रिव्हॉल्वर तिघांना 3 आहेत. तिघांना 3 रिव्हॉल्वर. टेक्सअप सभा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी आहे अनगर या गावामध्ये. अनगर हे गाव महाराष्ट्रामध्ये गेल्या 10-15 दिवसांमध्ये गाजतच आहे. आणि ह्या सगळ्या गाजण्यामागे किंवा त्या वादामागे जे व्यक्ती आहेत, जे नेते आहेत, ते आहेत माजी आमदार राजन पाटील. आज मी त्यांच्या घरातच आहे. त्या घराचं नाव आहे मातोश्री. आणि एकूणच अनगरचा वाद काय आहे, राजन पाटील यांचं सगळी राजकीय पार्श्वभूमी, त्यांच्या वादाची पार्श्वभूमी आणि खरोखरीच राजन पाटील यांची या गावामध्ये दहशत आहे का हे देखील त्यांनी जर सांगितलं तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. राजन पाटील, तुमचं लेट्सोपर खूप खूप स्वागत. नमस्कार. अनगर या गावची याआधी निवडणूक झाली होती आणि ती अशी गाजली होती असं यापूर्वी तुम्हाला आठवलं आहे का? या गावामध्ये ज्या वेळेला ग्रामपंचायत स्थापन झाली तेव्हापासून आजपर्यंत कुठल्याही प्रकारची निवडणूक ही ग्रामपंचायतची तत्कालीन किंवा विविध कार्यकारी सेवा सोसायटीची किंवा दूध डेअरीची असल्या कुठल्याही निवडणुका हे अनगरच नव्हे तर अनगरच्या भोवती जे 10 गावं आहेत त्या गावामध्ये झालेलं नाही. याचं कारण की आमचे वडील बाबूराव पाटील आणि त्यांचे तत्कालीन सहकारी या सगळ्या सहकाऱ्यांनी या भागामध्ये एकोप्यानं राहावं, एकोप्याचे फायदे किती होत असतात, एकोप्यामुळे गावाचा विकास किती होतो, अशा प्रकारे या भागातल्या लोकांच्या मनामध्ये रुजवल्यामुळं त्या लोकांनी तेव्हापासून आजपर्यंत कुठल्या प्रकारची निवडणूक या गावामध्ये किंवा या परिसरामध्ये घेतली गेली नाही. ही कुठल्या दबावाखाली नाही आहे, तर एकोपा राहावा गावाच्या प्रगतीसाठी, गावाच्या विकासासाठी आणि गावातलं वातावरण हे शांतमय राहावं यासाठी प्रयत्न करून त्याला यश आलेलं आहे. म्हणून आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची निवडणूक या मोहोळ अनगर आणि अनगर परिसरामध्ये झालेली नाही आहे. पण निवडणूक जरी समजा झाली, सामंजस्यानं झालं, एकोप्यानं झालं, पण एखाद्या बाईला अर्ज भरता न यावा किंवा तिला तिची अडवणूक व्हावी असं वातावरण का निर्माण झालं गेलं? अर्ज भरल्यामुळे तुमचं असं काय मोठं नुकसान होणार होतं? नाही, अर्ज भरण्यासाठी आमचं काहीच नुकसान नव्हतं ना. आम्ही कुठे तिला अडवलं? हा आपल्या माध्यमांना चुकीची माहिती देऊन लोकांच्यामध्ये गैरसमज, आपल्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याच्या काही शक्ती ह्या त्या मुलीच्या पाठीमागं आहेत आणि त्या शक्तीने षडयंत्र रचून आमच्या गावाला, आम्हाला किंवा आमच्या गावच्या निवडणूक प्रक्रियेला बदनाम करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. पण आम्ही जे फोटो पाहिले की ज्याच्यामध्ये ती ट्रॅफिक अडवलेली आहे, सगळे ऊसाचे ट्रॅक्टर त्या ठिकाणी उभे केलेले आहेत, ती बाई त्या उज्ज्वला थिटे त्या पोलीस स्टेशनमध्ये जात आहेत, त्यांना कोणी दाद देत नाहीत, हे वातावरण कशा पद्धतीने निर्माण झालं? हे ते सांगतायत म्हणून
आपण माइंड करतोय. रस्ता तो मोठा हायवे आहे, अहमदनगरला जाणारा तो रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरून मोहोळ म्हणजे तालुक्याला जाणारा आमचा मेन रस्ता तो आहे. त्यामुळं पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन किंवा इतर प्रशासन हे त्याच रस्त्याने येतं आणि निवडणूक प्रक्रिया म्हणल्यावर तर सातत्यानं तिथून लोकांची प्रशासनाची ये जा असते. त्यांना कधीही हे चित्र दिसलं नाही. नेमकं मीडिया पुढंच कुठून हे चित्र आलं रस्त्याला गाड्या अडवलेल्या हे मला माहिती नाही. कदाचित तिथं मोठा साखर कारखाना आहे, मोठा तिथं एक इतर गावाला जाणारा चौक आहे तो, त्यामुळं कदाचित एखादा ट्रॅक्टर आडवा उभा राहून एखाद्या काही मिनिटासाठी काही वेळेसाठी रस्ता थोडी ट्रॉफिक जाम झाली नसेल, स्लो झाली असेल, याच्यापेक्षा कुठल्याही प्रकारचा कुणालाही अडथळा आणलेला नाही आहे. आणि त्याच्या पुढं तर तुम्हाला सांगतो की आमचं गाव हे 50 वर्षापासून एका गुन्ह्यात राहतं. तेव्हा आमच्या गावामध्ये कधीही कुठलीही पोलीस स्टेशनला तक्रार जात नाही आहे. तक्रार गेली तर पुन्हा त्या गावामध्ये सामोपचारानं बसून मिटून ती तक्रार संपुटात आणली जाती. ही आमच्या गावचा लौकिक आहे. आणि मग असं असताना या गावामध्ये गुंडगिरी आहे, दादागिरी आहे, दहशत आहे, असं हे इव्हेंट करायचा, ही ग्लोबल नीती अवलंबायची आणि लोकांचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न काही ज्यांना जनाधार नसणारी माणसं या तालुक्यामध्ये करतायत. परंतु मी आपल्या माध्यमातून सांगेन की सुप्रियाताई आहेत, त्या संसद रत्न आहेत, त्या अनेक वर्ष समाजामध्ये काम करतायत, त्यांना महाराष्ट्राची सगळी परिस्थिती माहिती आहे. त्या अनगरला माझ्या तालुक्यामध्ये वेळोवेळी आलेत. मागच्या 4-5 दिवसापूर्वी त्यांची एक बाईट मी बघितली, ऐकली. त्याने अतिशय विस्तृत वस्तुस्थिती मांडलेली आहे. त्यामुळं माझी तर सगळ्या मीडियाला आणि जनतेला विनंती आहे की तेवढंच मला सर्टिफिकेट खूप झालं माझ्या गावासाठी आणि माझ्या वैयक्तिकसाठी. सुप्रियाताईनं दिलेलं सर्टिफिकेट मला खूप झालेलं आहे. त्याच्यावरून आपण सगळ्यांनी ठरवावं ह्याच्यामध्ये सत्य कोण बोलतं, असत्य कोण बोलतं, राजकारण म्हणून करता कोण याचा उपयोग करतं, हे आपण सगळ्यांनी समजावं. जेव्हा तुम्ही म्हणता की एखादी निवडणूक बिनविरोध होते, कोणी विरोध करत नाहीत, याचा अर्थ कोणाचा विरोधाचा आवाज येणार नाही याची काळजी गावकरी म्हणून तुम्ही गावचे नेते घेता का? हो, आमचा गावकरी विरोधक असा आमच्या गावामध्ये नाहीच आहे. आमचं गाव अनेक समाजानं बसलेलं आहे, अनेक समाजाचे लोक आहेत तिथं, अनेक परदेशामध्ये शिकून परदेशातून आलेले लोक आहेत, परदेशात लोक आहेत, मोठे शेतकरी आहेत, आमचे मोठी बाजारपेठ आहे, मोठे उद्योजक आहेत, म्हणजे सगळ्या क्षेत्रात तिथे लोक आहेत. बरं, परंतु या लोकांना अशा प्रकारे विरोधाचा विरोध करणं हे या लोकांना मान्यच नाही आहे की याच्यामुळं गावाचा विकास थांबतो लोकांच्या मध्ये. पण नाही, मला पाटील साहेब असं आहे की ज्या गावामध्ये निवडणूक होते त्या गावात थोडाच विकास थांबतो. आता अकलूजला पण निवडणूक होते, बारामतीला निवडणूक होते, मग अनगरला निवडणूक झाली तर राजन पाटलांना एवढं वाईट वाटतं काय? कारणच नाही ना. आम्ही निवडणूक व्हायला बिनविरोध व्हावी, बिनविरोध व्हावी, ही शांतता गावात राहावी, गावात सलोखा नांदावा, गावामध्ये तेढ निर्माण होणे, जातीयते निर्माण होणे, याच्यासाठी निवडणूक आयोग सुद्धा प्रयत्न करतं. मग आमचं काम आहे गावाचे जर आम्ही लोकप्रतिनिधी असो, पुढारी असो, तर गावामध्ये कुठलाही मतभेद होणे, कुठल्या प्रकारचं राजकारण होणे, त्याचा फटका सामान्य जनतेला बसेल, विकासाला बसेल, या गोष्टीची खबरदारी घेणं आमचं काम आहे. फक्त नाही म्हणजे राजकारण करायचं फक्त राजन पाटलांच्या कुटुंबियांनीच करायचं, बाकी कोणी राजकारण कोण नाही म्हणतंय. आतापर्यंत जिल्हा परिषद सदस्य इथले, आतापर्यंत सरपंच इथले, जे अनेक लोक होऊन गेलेत, सगळ्या समाज झालेत. आतापर्यंत आम्ही अनगरच्या माझं स्वतःचं मोठं शिक्षण संकुल आहे, आमची नगरपंचायत मोठी आहे, आमचं हेल्थ दवाखाना मोठा आहे, ग्रामीण रुग्णालय, आमच्या प्राथमिक शाळा मोठी आहे. तिथले 15 ऑगस्ट 26 जानेवारीचे झेंडे आम्ही दर वेगवेगळ्या समाजाच्या लोकांकडून, मिलिटरी रिटायर्ड सैनिकाकडून, अशा वेगवेगळ्या कॅटेगऱ्याकडून करतो. आम्हाला झेंडा फडकावता आला असता, आम्हाला आमच्याच हातनं करायचं असतं तर. इथले जिल्हा परिषदचे सदस्य वेगवेगळे आम्ही बाहेरचे सुद्धा नेऊन दिलेत,
इथून पंचायत समितीचा सदस्य मी धनगर समाजाचा या माझ्या मतदारसंघात नाव नसणारा त्याला बिनविरोध निवडून देऊन सभापती केलेला आहे. मग कुठं आम्ही आमच्या घरानं तिथं हस्तक्षेप केलेला आहे. तुमच्या सुनबाई होत्या म्हणून तुम्हाला निवडणूक बिनविरोध करायची काय बिनविरोधची परंपरा आहे म्हणून. माझी सुनबाई म्हणून नाही. मागच्या वेळेला सरपंच केला, बिनविरोध केला. त्याच्या मागे अनेक जे सरपंच झाले ते बिनविरोध केले. आणि बिनविरोध करायचे का इलेक्शन लावायचं हे लोक आमच्या या भागातल्या मतदारांच्या जनतेच्या हातात आहे. त्यामुळं कुणी कुणाला अडवलंय ते बाई त्या बाईनं आली असते मुलगी. पहाटे 5 वाजता त्यांनी उमेदवारी अर्ज भरलाय, खरं आहे का? तो ड्रामा केला त्यांनी. पहाटे 5 वाजता आले, ते फॉर्म नाही भरला 5 वाजता. ते 5 वाजता येऊन बसले, 11 वाजता फॉर्म भरला आणि पुन्हा निघून गेले. मग 5 वाजता ते दाखवायसाठी की आम्हाला अंधारात यावं लागलं. जाताना उजेडात गेले ना. मग जाताना आम्ही काय केलं असतं? इथं नाही बाहेर केलं असतं, कुठेही केलं असतं. आम्हाला जर काय करायचं असतं तर हे सगळं केवळ त्या मुलीच्या पाठीमागे जी शक्ती आहे की तिला फार मोठं व्हायचं आहे. त्यांची इच्छा आहे की या तालुक्याचा आमदार व्हायचं आणि म्हणून करता त्यांची वाटचाल चालू आहे. आणि आपण त्याच्याकडे येणार आहोत. पण तुम्ही तुमच्या सुनबाईंची निवड नगराध्यक्षपदासाठी काय केली? मी नाही केली. आमच्या या गावातील जनता जनार्दनानं केली. ती मुलगी कॉन्व्हेंटची आहे, इंग्लिश प्रभुत्व आहे. दुसरी गोष्ट ती BCom LLB आहे, कायद्याचा अभ्यास आहे तिचा. आणि मग सुशिक्षित मुलं सुशिक्षित तिथं असावे. आपलं नगरपंचायत म्हणजे ग्रामपंचायतपेक्षा मोठी. त्यामुळं तिथं जिल्हाधिकाऱ्याकडं किंवा वरिष्ठाकडे कुठं जाताना प्रेझेंटेशन देताना व्यवस्थित द्यावं म्हणून करता सुशिक्षित लोक ही जी सगळी कमिटी आता नेमलेली आहे त्यातले माझ्या माहितीप्रमाणे 50% हे पोस्ट ग्रॅज्युएट मुलं आणि मुली आम्ही घेतली आहेत. अच्छा. म्हणजे सगळे सुशिक्षित असे काय अडाणी आमची सुनबाई घेतली सगळे अडाणी घेतलेत आणि कारभार करतो असं नाही. MBBS डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, MSW आहेत, असे वेगवेगळ्या शिक्षणाची मुलं हिथं घेतलेत की जेणेकरून त्यांच्या माध्यमातून गावाचा चांगला विकास व्हावा. पण दुसऱ्या एखाद्या कुटुंबातली महिला एखाद्या दुसऱ्या नेत्याची सून तिनं इच्छा प्रगट केली असती तर तिचाही विचार गावकऱ्यांनी केला असता. पण अनेकांचं म्हणणं असंच आहे, राजन पाटलांकडे इच्छा नाही, ते ठरवलं तर तोच कायदा अनगरमध्ये असतो. आता त्यांना आताच वाटलं का जे तसं म्हणतायत त्यांनी तिकीट मागण्यासाठी अनगरला आले त्यावेळेला म्हणत मग हे गुंडाकडनं तिकीट नको घ्यायला, गुंडाचं नेतृत्व नको मागायला, गुंडाचे पाया नको पाडायला. 100 वेळा स्टेजवर पाया पडलेत माझ्या. त्यावेळेला त्यांना आता गुंड दिसला नाही का? आताच कसा नेमका गुंड दिसला? अच्छा. हां, याचं काय 7 वर्ष हाच राजन पाटील हेच गाव एकदम चांगलं होतं. त्यावेळेला ते माझ्या दर्शन घ्यायचे. त्यावेळेला आजच कसं काय असं काय असं बिघडलं की जेणेकरून हे गाव बी बिघडलं, सगळ्यात बिघडलं म्हणून. ओके. आणखीन एक याच्यामध्ये जी गोष्ट होती, ही जेव्हा सगळी निवडणूक सगळी सुरू होती, तुम्हाला काय देवेंद्र फडणवीसांना दाखवून द्यायचं होतं का गावावर माझं किती वर्चस्व आहे? अहो, देवाभाऊचे माझे आजचे संबंध नाही आहेत. मी 95ला आमदार झालो, देवाभाऊ 2004ला 1999 झाले. तेव्हापासून 10 वर्ष मी त्यांच्या बरोबरच होतो. म्हणजे बरोबर म्हणजे सभागृहामध्येच होतो मी तिथं. त्यामुळं त्यांना दाखवून द्यायला त्यांना सगळ्या महाराष्ट्राची परिस्थिती माहिती आहे. महाराष्ट्रामधले कुठल्या नेतृत्वाला किती ताकद आहे त्यांना सगळं माहिती आहे. त्यामुळे त्यांना दाखवून देण्याची काय मला आवश्यकता वाटत नव्हती. बरं. पण भाजपनं लगेच दाखवलं की बाबा आमची पहिली नगरपंचायत बिनविरोध आली, राजन पाटलांनी करून दाखवलं. नाही, हे राजन पाटलानं केलेलं जे काय आहे ते आमच्या अनगरच्या पंचकोशीतल्या जनता जनार्दनानं परमेश्वराच्या आशीर्वादानं आईवडिलांच्या पुण्यानं. ओके. त्याच्यामध्ये राजन पाटील झुर आहे. पण ही बिनविरोध निवडणूक झाल्याचा तुम्हाला एवढा आनंद झाला की म्हणजे तुमच्या कुटुंबाला ठीक आहे, त्या स्वाभाविक आहे एवढा आनंद होणं की तुम्ही एकदम जल्लोष साजरा केला. त्या जल्लोषातनं नको ते कृत्य घडलं आणि तुमच्या जे मोठे चिरंजीव आहेत मला वाटतं बाळराजे, त्यांनी एकदम अजित पवारांवरतीच आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्याच्या बाबतीमध्ये मी बोलले तुम्ही, पण काय असं स्पष्ट असं आहे की आमच्या गावामध्ये कधी असा कोण फॉर्म भरत नसतं, काय नसतं. हां. आणि त्यामुळं गावची ग्रामपंचायतची निवडणूक ही विधान परिषद निवडणुकीच्या फार ईर्षेची असते. बरं. फार आपल्या अस्तित्वाची असते. त्यामुळं अशा प्रकारे कोणतरी बाहेरचा माणूस आमच्या गावच्या मुलीला भडकावतोय. शेवटी प्रत्येकानं आपलं गाव प्यार असतं. गावाबद्दल जर कोण काय बोललं तर काय मंडळींनी आमच्या गावची उपमा केली
की जे आता पाठीमाग त्यांनी की आता अनगरच्या गटारीत कमळ फुलणार का, म्हणजे आमच्या गावाला जर गटार म्हणत असतील तर साहजिकच आहे लोकांच्या भावनेत थोडा उद्रेक होत असतो. तसा झाल्यानंतर ते नॉमिनेशन फॉर्म बाद झाला म्हणलं लोक उत्साह थोडा साजरा करतातच. त्या उत्साहात करत असताना आमच्या मुलानं नको ते शब्द त्या ठिकाणी बोलला, त्याचं आम्ही समर्थन बी करत नाही, त्याच्या बाबतीमध्ये मी स्पष्टीकरण दिलेलं आहे. परंतु एवढ्या मोठ्या गावापर्यंत माझं तर म्हणणं आहे की DCM सारख्या पदावर असणाऱ्या अजितदादांनी, ते माझे नेते आहेत, आज बी आहेत काल होते, त्यांच्याबरोबर काम केलं आहे, त्यांनी मला चांगली ताकद दिली आहे. परंतु त्यांनीसुद्धा माझी विनंती आहे की त्यांनीसुद्धा एखाद्याच्या गावच्या ग्रामपंचायतीपर्यंत लक्ष देणं हे कितपत चांगलं आहे. पण त्यांनी कधी लक्ष दिलं? अहो सगळ्या प्रशासनावर प्रेशर, सगळ्या अधिकाऱ्यावर प्रेशर, हे नाही ते यांचं होत असतं का? कोणतरी मागे शक्ती असेलच ना, यांना साधा कोतवाल सुद्धा भेट नाही. मग ही एवढी प्रचार यंत्र, मी म्हणत नाही त्यांनी केलं असेल, परंतु एवढी यंत्रणा पळती तेव्हा कुणा तर त्याच्या हस्तक्षेप असेल ना. मग आता आमच्या सारख्याचा नाही पण बारक्या मुलांचा लोकांना वाटत असतं किंवा त्यांनीच ह्यांना पाठबळ दिलं का, त्यांनी त्याला शक्ती दिली का, असा गैरसमज होतो. त्या भावनेतनं अशी मुलं मग काहीतरी वक्तव्य करत असतात. पण त्याचं मी समर्थन करणार नाही, केल्याचं आम्ही त्याचं स्पष्टीकरण दिलं नाही, आम्ही दिलगिरी व्यक्त केली आहे. अच्छा, दिलगिरी तुम्ही व्यक्त केलेली आहे, माझ्या मुलानंही केली आहे. होय होय, त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. पण एक मला असं विचारायचं आहे की उमेश पाटील हे जे आहे, जे सातत्याने तुमच्या विरोधात बोलतात, आणि अनगर हे गाव कसं गुंडांचं गाव आहे, हे गुंडांचं म्हणजे आडनाव गुंड असलेल्या लोकांचं गाव आहेच ते, पण प्रवृत्तीने देखील गुंड असलेल्या लोकांचं गाव आहे. आणि राजन पाटील हे त्याचे म्होरके आहेत, आणि राजन पाटील म्हणतात तसंच हे सगळं चालतं. तुम्ही म्हणताय की तुमच्या गावातली एकही तक्रार पोलीस स्टेशनपर्यंत जात नाही, याचा अर्थ या गावचे राजे तुम्हीच, या गावचे काय न्यायाधीश पण तुम्हीच, या गावचे पोलीस पण तुम्हीच, असंच हे वातावरण आहे. म्हणजे असं असणं गाव चुकीचं असं आपला मत आहे का? नाही, दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे गावात भांडण होऊ नये, गावात पोलीस स्टेशनला जाऊ नये, हे जे होतं हे चुकीचं होतं असं आपलं मत आहे का? तुम्ही न्यायाधीश नाहीत हे तर खरं आहे. न्यायाधीश कोण म्हणतोय, परंतु गावातला कारभार गावातच मिटावा याच्यासाठी RR पाटलांनी तंटामुक्त गावाची जी योजना आणली ती त्याच्यासाठीच आणली की कायद्यानं न्याय मिळतो, परंतु कायद्यानं न्याय मिळण्यावर त्या दोन्ही गटामध्ये दरी निर्माण होते. ती दरी तशीच वाढत जाते किंवा तशीच राहते. परंतु गावच्या वट्ट्यावर बसून जर ती न्याय निवाडा झाला तर दोघं हातात हात घालून आपल्या घरी आनंदानं जातात आणि ते सगळे विसरतात. ही वस्तुस्थिती ग्रामीण भागाच्या आहे. म्हणून करता RR पाटलांनी ती अतिशय लोकप्रिय योजना या महाराष्ट्रामध्ये आणली होती, आणि त्यावेळेला त्याच्यामुळं काही क्राईम पोलीसचा कमी सुद्धा झाला होता. याला आधुनिक भाषेमध्ये याला सरंजामशाही म्हणतात. नाही, ते सरंजाईशाही कशाला म्हणतात? सरंजाईशाही वेगळी. सरंजाईशाही म्हणजे हातात हासूड घेऊन तुम्ही फरमान करणं, ह्याला सरंजाईशाही म्हणतात. ह्याला म्हणतात की शिवकालीन लोकशाही. नाही, थोडंसं फारच, पण याच्यातनं काय होतं असं माझं मत आहे. याचा अर्थ काय? माझं मत आहे, तुमचं काय मत असेल तर असू द्या. याचा अर्थ काय, जे घटनेनं दिलेलं आहे, जे आपल्या राज्यघटनेमध्ये अधिकार दिलेले आहेत, या गावामधल्या अनगरच्या लोकांना राजन पाटील म्हणतील तसंच वागायचं का? राजन पाटील म्हणतील असं कोण म्हणतं? असं कोणी तुमच्याकडे तक्रार केली? मी उद्याच्याला सांगेन की असं बाबा पवार साहेब मी म्हणाल तसं आमदारांना उठ बैठक मारायला लावत होत्या, तुम्ही देणार पेपरला, देणार TV ला? मी आता जबाबदार म्हणून साहेब मी म्हणू शकतो असं, काय पवार साहेबांची दहशत होती, आम्हाला उठा पैसे मारायला लावत होते. ते आपण, माझी तर अशी विनंती आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्या मीडियांना की आम्ही काही जरी तुम्हाला बोललो, आम्ही तुमच्यापाशी काही म्हणजे मत मानलं तर ह्या मतावर लगेच त्याची प्रतिक्रिया घेण्यापेक्षा किंवा मी मांडतोय मत ते सगळीकडे दाखवण्यापेक्षा हे मत मांडतोय ह्याची वस्तुस्थिती काय आहे हे खाली जाऊन आपण बघितली पाहिजे. आणि खरी जाऊन बघितल्यावर जर मी मांडतोय ती वस्तुस्थिती बरोबर वाटली तर ती तुम्ही प्रकाशित केली पाहिजे असं माझं मत आहे. बिहारमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये आम्ही बाहुबली हा शब्द ऐकून असतो. बाहुबली म्हणजे त्या गावावर दरारा त्याचं राज्य. तसं तुम्हाला मोहोळचं बाहुबली म्हणतात. असं कोण म्हणतं? लोकशाहीमध्ये
35 वर्ष 40 वर्ष या तालुक्यातील लोक आम्हाला स्वीकारतात. असं जर असतं तर या देशाचा पंतप्रधान दाऊद इब्राहिम झाला असता. जर बाहुबलीच्या पद्धतीनं जर काम केलं असतं तर हा केवळ, आणि तुम्हाला मी सांगतो ही आमची आजची पद्धत आहे का या गावाची 50 वर्षाची. नेमकं ह्याच निवडणुकीला कसं आलं? ह्याच्या आधी निवडणुका झाल्या नाहीत का? इथं कायदा सुव्यवस्था राखणारं प्रशासन आहे का नाही? हा माझा प्रश्न आहे खरं. हो, हा माझा प्रश्न आहे. या गावामध्ये कायदा सुव्यवस्था राखणारं प्रशासन आहे का? हो आहे. कायदा सुव्यवस्था राखणारं प्रशासन आहे. कायद्यानं राज्य चालतं. हा कायद्यानं चालणारं राज्य आहे. तुमच्या माझ्यात सांगतो, यात आमच्या नगरपंचायतचं ग्रामपंचायत होती त्यावेळेला 3.5 कोटी रुपयाचं डिपॉझिट होतं. आता आमच्या गावच्या नगरपंचायतचं 6.5 कोटी रुपयाचं डिपॉझिट आहे. या गावात आणि आमच्या वाड्यात इथे यात्रा भरतात. त्या यात्रेला कुठली पट्टी घेतली जात नाही. सगळे त्याचे फंड्स आहेत. त्या फंड्साचं जे व्याज येतं त्याच्यातून ते उत्सव साजरे करतात. या गावामध्ये कुठल्याही प्रकारची पट्टी नाही. या गावामध्ये दूध डेअरी, विकास सोसायटी, आपलं वाचनालय, ह्या सगळ्यांचे डिपॉझिट आहेत. अशा प्रकारे सगळ्या आर्थिक बाजूनं सुद्धा कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार केला जात नाही. आणि कुणावरही कसल्याही प्रकारच्या आर्थिक बोजा पडू नये म्हणून आमच्या पूर्वजांनीच अशा प्रकारचे फंड्स तयार केलेत. त्या फंड्समधूनच इथं एवढं हे सगळं चालतं. जर मग माझी सरमशाही असती तर सगळे फंड्स मी उडवून टाकले असते. मला इलेक्शनच्या खर्चाला मी इलेक्शनला लढलो आहे. विधानसभेचे लढलो आहे, पार्लमेंटचे लढलो आहे, हे लढलो आहे, हे मला संपवत आले असते. माझ्या एका हातचा मळ होता. मग ते कोट्यवधी रुपयाची रक्कम आहे ते सगळी. हा ते पैसे तसेच आहेत. मग सरमशाही केल्यास तर मी तिकडेही लक्ष ठेवलं असतं. नगरपंचायत, ग्रामपंचायत, आणि त्याच्याही पुढे सांगतो, हे करत असताना आमच्या ग्रामपंचायतला ग्रामीण विकास खात्याचा जे मिनिमम घरपट्टी वसूल करावी, मॅक्झिमम मिनिमम, ते मिनिमम घरपट्टी, नळपट्टी, पाणीपट्टी आमच्या गावाला होती. आता नगरपंचायत झाली 3 वर्ष झालं तरीसुद्धा आमच्या गावाला मिनिमम ग्रामपंचायतच्या काळातली नगरपट्टी आम्ही वसूल करतो. असं जर असतं तर कुठलाही माणूस हा दादागिरी, गुंडगिरी, दहशत हे कशासाठी करतो? सत्ता आणि संपत्तीसाठी. माझ्याकडे सत्ता बी नाही, संपत्ती नाही. म्हणजे संपत्ती म्हणजे ती घेतली असती मी संपत्ती त्या दादागिरीच्या माध्यमातून. पण काही जे विरोधक आहेत त्याच्याही पुढे सांगतो मी की माझ्या गावातल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही जाऊन विचारावं की पाटील परिवाराकडनं आर्थिक काही तुम्हाला झळ बसली का? या गावातील आणि या परिसरातील मी आपल्या चॅनलवर सांगतो की 1000 ते 1500 मुलं आम्ही नोकरी लावलेत माझ्या संस्थेमध्ये. एकाही व्यक्तीनं सांगावं की तुम्ही लग्नाच्या आहेरात कपडे तर घेतले का? म्हणून मी कपडेसुद्धा त्यांना घेऊ देत नाही, कारण तू माझ्या घरातला आहे, तू माझ्या गावचा आहे म्हणून. मग असं असताना कुठला तरी बाहेरचा माणूस येऊन सांगणार इथं दंडगिरी आणि दादागिरी, आणि हे करत असताना माझ्या सगळ्या संस्थेमध्ये नोकर होताना कुणाकडे रुपयासुद्धा आम्ही घेतलेला नाही आहे. तुम्ही आहेराचा विषय काढला म्हणून त्याच्या उज्ज्वला थिट आहेत, त्याच म्हणतात की तुम्हाला दरवेळी लग्नाला अंगठ्या द्याव्या लागतात. किती अंगठ्या आहे तुमच्या घरात अशा? तिला म्हणावं लेकरं हात लावून सांग बरं म्हणावं अंगठ्या कोणी घातल्या म्हणून. मी तुम्हाला हेच सांगतोय की मी अंगठीनं कपडे घेत नाही. मी मला काय एवढं मोठं माझं घर बघितलं होतं मी, मोठं आहे. हां, मग कशाला माझ्या अंगठीचे 2 रुपयाचे 4 रुपयाचे बघतो मी. आणि मी काय कुठला विसनी नाही. ह्या लोकांना तर रोज संध्याकाळी फोन करा तुम्ही शुद्धीवर नसतात. मग काय मी सुपर स्वाखात, मी चहाच पित नाही आणि माझ्या गरजा बी जास्त नाहीत. मी ह्या परिसरामध्ये मोटरसायकलवर फिरतो, आजही मोटरसायकल फिरतो. आमदार होतो तेव्हा मी मोहळा मोटर, मला जरा शौक आहे म्हणून. माझ्याकडे गाड्या तर असंही नाही आहे किंवा ड्रामा करतो असं नाही. लोकांना माहिती पण आहे की मी काटकसरीचा माणूस आहे, मी चेंगत माणूस नाही. आणि त्याच्यापुढे सांगतो, कदाचित मोठ्या साहेबांचं आश्चर्य वाटलं माझ्या निवडणुका विधानसभेच्या, मी जोपर्यंत राजन पाटील उभा होता तोपर्यंत अशा तुम्हाला कधीच खरं वाटणार नाही. पण तुम्हाला कुठला तर टाइम्स ऑफ कुठला तर इंडियात त्याच स्वतः आलं की सगळ्यात कमी खर्चात होणारी विधानसभा म्हणजे मोहोळची म्हणून. मग दादागिरी गुंडगिरी केल्या तर लोकांना अशी मतं फुकट दिली असते का मला? ओके.
एक तुमचं जे कुटुंब आहे सगळं तुमच्या वडिलांपासूनचा वारसा वगैरे आपण थोडं त्याच्याकडे जाऊया की हा वारसा वडिलांकडे कुठून आला होता म्हणजे तुम्ही मूळचेच पाटील या गावचे होते किंवा काय होते? म्हणजे वडील आमचे आजोबा पाटील. बरं. मग पूर्वीच्या आजोबाच्या काळामध्ये पाटील म्हणजे गावचा सरपंच, गावचा प्रमुख, गावचा मोरका, नायक, तुम्हाला काय म्हणत तो. बरं. हां, त्यामुळे तेव्हापासून आला. बरं. आणि आमचे वडील तसे सोशल वर्कर होते. बरं. म्हणजे समाजकार्यामध्ये त्यांना खूप आवड होती. त्यामुळं त्यांनी त्या काळामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये बाजारबंदी होती आणि त्यावेळेला बाजारबंदी असताना आमच्या वडिलांनी ब्रिटिशला झुगारून इथं बाजार भरवला होता. त्याच्यामध्ये त्यांना काही दिवस जेलमध्ये जावं लागलं होतं आणि लोकांना बाजार खुला करून दिला, स्वतःची शेती पडक ठेवून. म्हणजे तेव्हापासून हे गाव चर्चेत आहे की ब्रिटिशांच्या काळातसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथं ब्रिटिशांच्या विरोधात जाऊन बाजार भरून या भागातल्या लोकांना, त्या काळामध्ये बाजाराशिवाय मिळतच नव्हतं ना अन्नधान्य किंवा काय. तुमच्या कुटुंबाबद्दल एक अफवा आहे, ती तुमच्या कानापर्यंत कधी आली की काय नाही माहीत नाही मला, पण आधीपासूनची अफवा आहे या भागातील दरोडेखोरांना म्हणजे तुमचा आश्रय होता कधी काळी की ते जसा आत्ता माझ्यावर आरोप आहे की गुंड, दहशतगुरी असं, तसं आमच्या वडिलांच्या काळामध्ये एका माढा तालुक्यातल्या घटनेचा हे आमचे वडील थोडे धाडसी, थोडे आक्रमक, शेका पक्षाचे, त्यावेळेला काँग्रेस होतं, त्यामुळं राजकीय वर्चस्व खच्चीकरण करण्यासाठी त्यावेळेला त्या एका केसमध्ये त्यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला होता. दरोडे, गुंडगिरी असलं काही नाही. तुम्ही म्हणून माझी सगळ्या मीडियाला विनंती आहे की तुम्ही आमच्या बाईट घेऊन दाखवण्यापेक्षा सामान्य लोकात जा. नाही, पण ही अशी आपण मुलाखत करूया. तुमचे सगळे गैरसमज मी तुम्हाला विचार, तुमच्याबद्दलचे जे जे काय ते सगळे तुमच्याबद्दलचे सगळे गैरसमज मला आता मी कसं आहे, मी काय सांगणार, तुम्ही नाही म्हणणार की मी सांगणार ना की माझं बरोबरच आहे आणि जो कोण तुमचा पुढचा आहे तो घसा तुडतुड जाणार घेऊन आलाय. त्याचं जाऊ दे, आपण एक नक्की परंतु म्हणून माझंच म्हणणं आहे की तुम्ही तुमचं माइंड आमच्या डिस्कशनमध्ये तयार करू नका. अजिबात नाही, तो वैयक्तिक माइंड अजिबात नाही. उलट जे आणि एवढंच नाही तर माझ्या गावापुरतं बाबा माझ्या गावाची दबाव आहे, दहशत आहे, माझ्या गावातले लोक माझ्या दबावाखाली सांगणार नाहीत. अदर गावात जावा, तुम्ही कॅल्क्युलेशन करा, इतके वर्षांच्या सत्ता यांच्या हातामध्ये आहे, इतके दिवस हे लोक आहेत, मग असं कसं होऊ शकतं? असं जगात कुठं गाव आहे का की धरमशाही गली 60-60 वर्ष राहणं समजू शकत, एक 5 वर्ष 10 वर्ष असं 2-2 पिढ्या 3-3 पिढ्या. आजही मी तुम्हाला सांगतो आमच्या गावच्या लोकांच्यामध्ये लीलता किती आहे, नम्रता किती आहे. हे जर उदाहरण जर सांगायचं झालं तर मी जर रस्त्यानं चाललो तर 80 वर्षाचा माणूस उठून वारायचा प्रयत्न करतो, इतकी ते नम्रता दाखवतात. तुम्ही सांगणार नाही उघडलं की काट्या मारशान तुम्ही म्हणून ते उठतो, असं त्याचं उत्तर येईल पुढनं. आज आमच्या गावात आम्ही नाही, आमच्या परिवारानं कोणीही सामान्य माणसाला जर हाक मारली तर ते आदरानं जी म्हणतात. जी म्हणणं म्हणजे कमीपणाच नाही, त्या जी म्हणण्यामध्ये त्याची सुद्धा उंची वाढतात. मालक संस्कार आहेत. मालक हे सोलापूर जिल्ह्यातल्या बऱ्याच नेत्यांना मालक म्हणतात. ते काय मालक काय कन्सेप्ट आहे? असं आहे की पूर्वीच्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्याच्या मध्ये जो 4 भाऊ आहेत, 5 भाऊ आहेत, 6 भाऊ आहेत, मोठं घर आहे, मग त्यातला जो मोठा कारभार असायचा, बाकीच्या सगळे शेती करायची. तुम्ही दारं धरायला जा, तुम्ही बैलावर जा, तुम्ही हे जा, तुम्ही ते जा, त्या कारभाऱ्यानं सांगायचं. आणि मग तो मग कारभारी मेन त्याला मालक म्हणायचं. म्हणजे तो मालक म्हणजे तसा. अच्छा. तसा मग इथं सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा, सगळ्यांचा कारभार बघणारा, म्हणून त्याला मालक म्हणायचं. ओके. त्यामुळे सगळ्यांच्या पुढे, बऱ्याच नेत्यांच्या पुढे मालक हा शब्द लागला. म्हणजे त्यांच्यावर त्या लोकांचा विश्वास की मालक म्हणजे तो कारभारी, थोडक्यात तो त्या भागाचा, त्या लोकांचा, त्यांचा तो कारभारी, असा त्याचा अर्थ समजायचा. तुमचे जे मेहुणे शिवाजीराव पंडित ते शरद पवारांच्या बरोबरचे, त्यांनी तुम्हाला शरद पवारांकडे पाठवलं. तुम्ही 95 सालापासून शरद पवारांची साथ धरलेली होती. मग असं गेल्या 2 महिन्यात म्हणजे 2024ला असं काय झालं की तुम्हाला शरद पवारांची साथ सोडावी लागली? नाही, पवारसाहेबांची साथ सोडायची आमच्या अजिबात डोक्यात नव्हतं. परंतु शेवटी स्वतःच्या काही राजकीय महत्त्वाकांक्षेपेक्षा त्या भागातल्या जनतेचं स्वार्थ आधी बघितला पाहिजे. म्हणून करता माझा जो जिल्हा परिषदचा मतदारसंघ होता पूर्वीचा, तो आधी पाण्यापासून उपेक्षित होता आणि तिथं पाणी आणून देतो म्हणून करता मला देवाभाऊनी पण आणि अजितदादांनी शब्द दिला होता.
आणि म्हणून करता मग माझा स्वार्थ नव्हे तर माझ्या लोकांच्या भल्यासाठी म्हणून करता मी माझा स्वार्थ बघितला आणि पवार साहेबांना सोडून मला तिकडे जावं लागलं. त्यावेळेला मी तत्कालीन अध्यक्षांना सुद्धा मी सांगितलं होतं की मला याच्यासाठी जावं लागतंय आणि सुप्रियाताईंना सांगितलं होतं की मला याच्यासाठी, आमच्या आमदार सुप्रियाताईंना सांगितलं होतं की आम्हाला याच्यासाठी तिकडे जावं लागतंय. त्याच्यासाठी म्हणून आम्ही देवाभाऊच्या सरकारमध्ये गेलो. तुमची साथ सोडतो हे शरद पवारांना सांगितलं होतं? त्यांना सांगण्या इतपत मी मोठा नाही आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर मला असं बोलणं शक्य झालं नसतं. म्हणून मी जयंत पाटील साहेबांना मी सांगितलं आणि सुप्रियाताईंना आमच्या यशवंत मानेंना सांगितलं होतं. ओके. पण ज्या शरद पवारांबरोबर तुम्ही इतकी वर्ष घालवली, पण तुम्ही त्या अजित पवारांसोबत 2 वर्ष पण राहिले नाही. आता प्रत्येकाच्या स्वभावाचा फरक असतो, तसा काय तर असेल. पवारसाहेब हे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार होते. आमचे धाकटे साहेब आहेत ते मात्र एक फाटी धरली एकच धरून जातात, दुसऱ्याकडे बघतच नाहीत. ते हा मेला आहे का जिता आहे का, हा चुकीचा आहे का बरोबर आहे का, हा त्यामुळे झालं असेल तसं. त्यामुळे आमच्यावर खूप अन्याय झाला. आमचा आमदार पाडण्यामध्ये जे प्रामुख्यानं पुढे होते, म्हणजे त्यांच्यामुळं पडला नाही आहे, परंतु काही लोक होती त्यांनाच पुन्हा प्रमोशन दिलं. मला जिथं आपला स्वाभिमान कशाला आपण घाण ठेवायचा, मला जिथं आपल्याला किंमत नाही, आपल्या निष्ठेची कदर होत नाही, जिथं निष्ठेचं मूल्यांकन होत नाही, तिथं आपण राहणं हे कितपर्यंत योग्य वाटेल तुम्हाला तर सांगा बरं. त्यामुळं आम्ही आपलं म्हणलं, जिकडं त्याला आम्ही पारंपरिक विरोध केला, सातत्याने त्याच्या लढाई केल्या, ते भारतीय जनता पक्ष मात्र 22 पासून मला सन्मानानं बोलवतोय. 22 पासून? कोण बोलवत होतं? मुख्यमंत्री. काय म्हणायचे तुम्हाला ते? तुम्ही या आमच्याकडं असं म्हणायचे. कारण त्यांचा आम्ही एक वेळेला आमदार होतो, तेव्हापासून त्यांचे आमचे थोडी संबंध असल्यामुळं तेव्हापासून आम्हाला या म्हणायचे. परंतु केवळ आम्ही साहेब आहेत, आपण एका ठिकाणी असलं म्हणजे किंमत राहती, निष्ठा, लोक निष्ठेवंत म्हणतात म्हणून आम्ही राहत होतो. परंतु जिथं आम्ही निष्ठा व्हायली तिथं आम्हाला लाथा घालायला लागली आणि ज्यांच्याबरोबर आम्ही कडवा विरोध करत होतो ते लोक मात्र आम्हाला सन्मानानं बोलवत होते. मग आम्ही ठरवलं किंवा एवढा मोठा पक्ष, देशापासून गावापर्यंतचा एवढी मोठी व्यक्तिमत्व, देवाभाऊ काय बारका माणूस नाहीत, आता ते खूप मोठे आहेत. ते आता पवारसाहेबांचं त्यांची दृष्टी असणारा असं नेतृत्व, आता महाराष्ट्रात जर बघितलं तर पवारसाहेबानंतर महाराष्ट्राची दृष्टी असणारा नेता देवाभाऊ आहे. ओके. पण असं म्हणतात की तुमच्या वायनरीची काहीतरी चौकशी लागली होती म्हणून तुम्ही भाजपमध्ये गेले? नाही, वायनरीची चौकशी लागली होती, परंतु ती सगळं क्लिअर झाले. त्यांना जे काय कागदपत्र होती ते कोर्टानं ते सेट असाईड केलं आणि सरकारनं पण ते कोर्टानं सेट असाईड केलं, मान्य केलं आणि तो विषय तिथं संपला होता. त्यामुळे भाजपमध्ये जायच्या तो फार पूर्वी संपलेला विषय, आत्ता नाही संपलेला तो. आणि तो न्यायप्रविष्ट विषय होता, त्यामुळं कुठल्या सरकारचा कोणाचा हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच येत नव्हता. हायकोर्टाच्या पुढं कोण हस्तक्षेप करत असतं, आपण तसं कसं कुणाला हस्तक्षेप करावायचं. ते न्यायालयानं, न्यायदेवता ही पारदर्शक असती आणि आहे पण, त्यामुळं त्यांनी ते काढलं सगळं, सत्य काय नसत्य काय, आणि त्याप्रमाणे आम्हाला ते ऑर्डर सीट असाईड करून टाकली. त्याच्यामध्ये देवाभाऊंची काही मदत नव्हती? देवाभाऊ ते कसे करू शकतील, न्यायालयात गेल्यावर कसे करू शकतील देवाभाऊ? काय केलं तो वायनरीमध्ये तुम्ही? असं नाही, आमच्या वायनरीमधला जो माल जातो तो अरुणाचल प्रदेशला गेलाच नाही, ती मधीच विकला गेला. अशा प्रकारच्या काही लोकांनी तक्रारी केल्या आणि त्या तक्रारी केल्यानंतर त्याच्या बाबतीमध्ये थोडं राजकीय, त्या काळामध्ये म्हणजे 2014च्या आसपासची गोष्ट आहे, त्यावेळेला त्या नुसत्या अर्जाच्या आधारे आमच्यावर गुन्हे दाखल झाले. म्हणून करता मग आम्ही हायकोर्टात गेलो. आमची कुठं तुम्ही पकडली का वायनरी माल, कुठं आमच्यावर गुन्हा दाखल झाला का? एखादी व्यक्ती सांगती की इथून गाल गेलाच नाही तिथं पोचला म्हणून तुम्ही करता का? आणि एखादं पत्र तुम्ही पाठवलं इथनं आणि तिथून आले आमच्याकडे माल पोहोचला, त्या अरुणाचल प्रदेश वगैरे फार डोंगराळ भाग आहेत, त्यामुळं तिथं ते सगळे पेपर्स बघावं लागतात. मग आम्ही हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टामध्ये तिथल्या एक्साईज डिपार्टमेंटनं ॲफिडेविट करून दिलं की आमच्याकडे पोचलं आहे म्हणून. हायकोर्टामध्ये आम्ही नाही, आम्ही त्यांना पार्टी केलं. वास्तविक पाहता पार्टी ही सरकारनं त्यांना करायला पाहिजे होतं, आम्हाला करताना, आम्हाच्यावर गुन्हा दाखल करताना त्यालाही पार्टी करायला पाहिजे.
आम्ही हायकोर्टात त्यांना पार्टी करायला लावलं. हायकोर्टाने त्यांना विचारलं. हायकोर्टात म्हणल्यावर सगळे मग त्यांनी ॲफिडेव्हिट घातलं की आमच्याकडे माल आला आहे म्हणून. मग त्यांनी सेट असाईड केलं. ओके. ते ऑर्डर आणि गव्हर्नमेंटला सांगितलं ॲफिडेव्हिट आहे, आले म्हणतायत, तेव्हा हे आम्ही सेट असाईड करतो. अच्छा. तुम्हाला जर काय संशय वाटत असेल की ॲफिडेव्हिट खोटा आहे तर तुम्ही व्हेरीफाय करा. मग तत्कालीन सचिवापुढे ही केस चालली, मंत्र्यापुढे नाही. सचिवाने ती व्हेरीफाय केलं. सचिवाने व्हेरीफाय केलं म्हणजे आम्हाला पाठवून नाही, त्याने ते पेपर सगळे मागून घेतले त्या गव्हर्नमेंटकडनं. त्यांना ते सगळे पेपर जे पाहिजे असतात ते सगळे पेपर त्यांना त्या गव्हर्नमेंटने ह्या गव्हर्नमेंटला दिले. क्लोज झाला विषय. तुमच्या सगळ्या अशा जे गुन्हे असतात हे असतात असे सेट असाईड कसे काय होतात? तुमच्या मुलाच्या विरोधातली जी केस होती खुनाच्या, देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणातली, ते पण हायकोर्टात जाऊन ती आता सेट असाईड कशी होती म्हणजे आम्ही आता कंटेप्ट होईल माझ्यावर. म्हणजे तुम्ही जर मला म्हणजे कोर्टच तुम्ही मॅनेज करता असं तुमचं समज असेल तर अत्यंत न्यायालयीन कायद्याचं ज्ञान तुमचं तितकं हे आहे. न्यायालयाचं ज्ञान तुमचं ज्ञान आम्हाला नाही. या देशामध्ये सध्या भारतामध्ये एकच आहे की न्यायव्यवस्था तेवढी इथं एकदम पारदर्शक आहे. त्यामुळं एवढा मोठा लोकशाहीचा देश आज कुणीही म्हणलं की चायनाचं का त्या ब्रह्मदेशसारखं का त्या बांगलादेशसारखं होईल, कुठं श्रीलंकेसारखं होईल, हे इथं होत नाही. त्याला एकच कारण आहे की इथली न्यायव्यवस्था ही पारदर्शक, सक्षम, न्यायदेवता नावाप्रमाणे न्याय देणारे म्हणून. तुमचे विरोधक जे देशमुख होते शिवसेनेचे, ज्यांचा खून झाला, त्यात तुमच्या कुटुंबावर, तुमच्या मुलावर आरोप झाले. तुम्ही त्यासाठी आर पाटलांचे पाय पण धरले की माझ्या मुलाला यातनं सोडवा म्हणून. अहो, अशा ज्या काय गुन्हे जे काय म्हणजे जे असे केसेस कायदे होतात त्याच्यामध्ये सरकार काय हस्तक्षेप करू शकत नसतं. आर पाटील हे माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत. त्यांचे 10 वेळा मी पाय धरले तर ते काय माझा तो कमीपणा नाही आहे आणि मी कमीपणा मानला बी नाही. आणि मी मोठ्या माणसाच्या कुठल्याही पाया पडतो. माझ्या वडिलांची ती संस्कृती आहे, आपण पाया पडल्यानं पाया पडून घेणाऱ्यापेक्षा पाया पडणाऱ्याची उंची वाढत असते. आणि पाया पडणं हे सुसंस्कृत घराण्याचं लक्षण आहे. तुम्ही ठीक आहे, म्हणजे आर पाटलांच्या पायात तिथं संपलं पडले. पण केसचं तुम्ही काय नक्की केलं की कोर्टात जाऊन? अहो, केस काय झालं ते केसचं सांगायचं आहे म्हणजे त्यावेळेला मीच आरोपी व्हायचो, परंतु मी अधिवेशनात होतो. माझा मुलगा 5च दिवसापूर्वी तो बाहेर शिकलेला आहे. तो लहानपणापासून बाहेर आहे, म्हणजे पहिलीपासून तो बाहेर शिकलेला. बाहेर म्हणजे कुठे? बाहेर म्हणजे कॉन्व्हेंटला होता, बाहेर पुणे मुंबईला. हां, बाहेर म्हणजे परदेशला आहे, पुणे मुंबईला तो शिकलेला. आणि तो फेब्रुवारीला काय तर त्याची परीक्षा संपली आणि तो गावाकडे आलता. आणि त्यावेळेला हा प्रकार मोहोळ शहरामध्ये, मोहोळच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी या पोरांच्यामध्ये ते भांडण झालं. आणि त्याच्यामध्ये ते दुर्दैवानं तो नको न घडणावा अशा प्रकारचं तो कृत्य घडलं. परंतु त्याला पॉलिटिकली वळण देण्याचं काम केलं. आणि त्याच्यासाठी त्या तत्कालीन विरोधी पक्ष नेते होते, नाव सांगत नाही आहे, तर त्यांच्याशी इथून टेलिफोनवर फोनाफोनी चालायची की तो मग मुलात नाव घालायचं आहे, मग मुलगा 18 वर्षाचा आहे का. मग त्यांनी त्यावेळेला एक आमच्यातल्या उत्साही लोकांनी त्याच्या वाढदिवसा दिवशी ही छापलं होतं कॅलेंडर. ते कॅलेंडर बघितलं आणि मुलगा 19 नाही 20 वर्षाचा आहे, नाव घालायला हरकत नाही म्हणल्यावर त्याचं नाव घातलं. हा प्रकार घडला 6 वाजता आणि फिर्याद झाली रात्री 11 वाजता. आता ही न्यायालयात लढाई होती, न्यायालय पण असं ते नाव सुद्धा त्यांनी ठरवून घातलं गेलं, वरून प्रेशर आणून, त्या पोलीस स्टेशनवर प्रेशर आणून. परंतु मी त्यावेळेला बाईट देताना सांगितलं होतं कितीही कुणी गुन्हेगार ठरवलं तर न्यायव्यवस्था, माझा विश्वास आहे, आणि न्यायदेवता हे न्याय देत असती, तद्वत ती मला न्याय देईल अशी मला खात्री आहे. असं मला वाटलं, न्यायालयाने मला न्याय दिला. तेव्हा घटनास्थळी तुमचा मुलगा नव्हता? हे शक्यच नाही, कशाला जातो तो. मुळात आलतात 5 दिवसापूर्वी, तो इथं घरी होता. घरून तो ऑफिसमध्ये जाऊन तिथं चौकशी करायला काय झालं लहान होता तो. राजन पाटलांच्या मुलाच्या आमदाराच्या मुलाच्या विरोधात, तेही सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या विरोधात
गुन्हा दाखल करणे एवढी सोपी गोष्ट असते का? असं कसं असतंय? अहो या देशामध्ये कुणीही कुणावर गुन्हा दाखल करू, उद्या मी पंतप्रधानावर गुन्हा दाखल करू शकतो. हा लोकशाहीमध्ये अधिकार आहे, हा कायदा आहे. त्यामुळे असं काय नाही, राजन पाटील कोण की झाडकी पत्ती, कायद्यानं आपण पंतप्रधान मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करू शकतो. त्यामुळे असं काय नाही आहे, असं काही नाही. आता अजिबात नाही. नाही कसंच नाही, कसं असेल, असू शकत नाही. तुम्ही जा आता जा तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करा, मग काय घेतात का नाही ते लगेच. पोलिसांचं कामच आहे, कायदाच आहे ते. असं का वाटतं मीडियामध्ये असं काय आहे की राजन पाटील आणि त्यांची दोन्ही मुलं थोडीशी आरोगंट वाटतात, जरा उद्धट वाटतात, असं काय? कसं आहे, एवढ्या लहान वयामध्ये ते मुलं लोकप्रिय झालेले आहेत आणि म्हणून करता आत्तापासूनच त्यांना खेचलं पाहिजे आहे. म्हणून आत्तापासून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न, हे बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. काय असे काय गुन्हे केले की बाबा आम्ही हद्दपार झालो आहे किंवा अनेक मोठे मोठे आमच्यावर गुन्हे आहेत, असं सांगावं ना. उगीच आपल्या मीडिया पुढे जायचं, ते लय गुंड आहेत, ते लय गुन्हेगार आहेत, ते अमुक आहेत तमुक आहेत, असं होत असतं का? खरे गुन्हेगार खरे कोण आहे बघा. आता तुमच्या भाषेत सांगतो की जे तुमच्या मीडिया पुढे येत आहेत त्यांच्या भावांची पार्श्वभूमी काय आहे, त्यांच्या वडिलांची पार्श्वभूमी काय आहे, त्यांच्यावर स्वतः पुण्यामध्ये कसे कसे आठवड्याचे गुन्हे आहेत, ते ज्या अपार्टमेंटमध्ये राहतात तिथल्या वयोवृद्ध माणसांचे तुम्ही बाईट घ्या. मग ते सांगतील की हे कुठल्या संस्कृतीचे लोक आहेत, हे कसे इथं राहतात, हे तुम्हाला सगळे सांगतील. हे मला त्या भागातल्या मतदारसंघातील एका जबाबदार लोकप्रतिनिधीनं मोठ्या साहेबांच्या समोर हे सगळे कृत्य सांगितलेले आहेत. ओके, हां, तुम्ही माहिती घ्या. त्याच्याकडे आपल्याला तो एक स्वतंत्र टॉपिक आपल्या मुलाखतीचा करायचा आहे. तुमचं आणि महाडिकांचं काय त्या कारखान्याच्या इलेक्शनमध्ये काय एवढं वाजलं? नाही, वादबीत काहीच नाही आहे. माडकाचे आमचे म्हणजे तात्विक वाद आहेत, असे द्वेषाचे वाद नाही आहेत. बरं, तात्विक मतभेद असू शकतात. हा, तुम्ही मध्ये एकमेकांच्या विरोधात असतो, हो, म्हणजे ते काय आपलं हे नाही आहे. बरं, व्यक्तिशा एकमेकाबद्दल आमचं काहीच नाही आहे. बरं, ते तसे आमचे मित्र आहेत. मग अच्छा, राजकारण सोडलं तर ते आमचे मित्र, मी त्यांचा मित्र. पण त्यांच्या कारखाना काय तुमचा विरोध आहे किंवा काय आहे की तुमचा स्पर्धा आहे? कारखान्यात विरोध नाही, तो कोऑपरेटिव्ह कारखाना आहे. होय, एक आमची परिचारक साहेबांची आमची एक पार्टी आहे तिथं, हो, आणि दुसरी त्यांची पार्टी आहे. म्हणल्यावर पार्टी म्हणल्यावर दोघांचे दोन वेगळे विभिन्न मतभेद असणार, बरोबर, मत असणारच, हो, तेवढंच. बाकी त्यांचं काय असं द्वेष मत्सर असं काहीच नाही आहे. ओके. पण त्याच गेल्या त्याच कारखान्याच्या प्रचारसभेला तुमचं भाषण गाजलं, वादग्रस्त ठरलं. नाही, हा का ते तुम्ही असं का बोलले की माझ्या मुलावरती 300-200 पण गुन्हे दाखल झालेले आहेत, मला तुम्ही काही धमकावू नका? नाही, तसं नाही बोललो मी की लग्नाच्या आधी मुलं झाले असं बोललो. तर ते काय झालं, ते म्हणले पोरगांना बारगं हे पोर आहेत, म्हणून मी म्हणलो होतं की बा 302चा गुन्हा सुद्धा त्यानं स्वीकारलेला आहे. आणि मला काय म्हणायचं होतं की बाबा रे, लग्नाच्या आधी आमच्या मुलांना मुलं झाली असं म्हणायचं, थोडं थांबायचं, लोक टाळ्या वाजवतात, आणि त्यानंतर म्हणायचं की अरे बाबा रे, त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या आधी, म्हणजे म्हाडकांच्या मुलाच्या लग्नाच्या आधी ते माझं राहूनच गेलं त्यावेळेला, आणि मी टाळ्या वाजल्या त्या विषयात मी पुढंच गेलो. आणि पुन्हा बसल्यानंतर माझ्या लक्षात आलं, अरे आता उद्याच्या ही सगळी बाईट येते म्हणून, हे सकाळी येते, आणि तसंच झालं ते. परंतु ॲक्च्युली मला तिथे विनोद करायचा होता, माझ्या मुलांच्या लग्नाच्या आधी मुलं झाली असं म्हणत थांबायचं. लोक असले की अरे बाबा, म्हाडकांच्या मुलाच्या लग्नाच्या आधी, पण लोकांनी तुमच्या मुलांशी त्याचा अर्थ ते झालं ना. मग मी पुढचं बोलायचं विसरून गेलो, म्हणजे त्या लोकांनी माहोल वाजवला आणि त्यात मी ती मुद्दा विसरून पुढचंच भाषण सुरू केलं. त्यामुळे ते माझ्या हांगलोट आलं. असं काय त्याला असतंय, सगळंच काय आपल्याला चांगले लोक म्हणणार आहेत का? किंवा काम करणारा चुकतो, व्हॉलीबॉल खेळणारा चुकतो, बसणारा म्हणतो तू जरा मागे सरकला तर बॉल चांगला गेला असता, नेटमॅननं खालनं चांगला उचलला असता तर तो बसला असता तर उचलला असता, हा बसणार सांगतो. या तुमच्या चुकीवर किंवा गफलतीवरती तुमची मुलं तुम्हाला काय म्हणाली? तुमच्या माझी फॅमिलीची सवय अशी आहे, माझी आई होती तेव्हापासून आम्ही सगळेजण एकत्र जेवायला बसू संध्याकाळी. शक्यतो घरातल्या माझ्या मुली बहिणी माझ्या आल्या, माझे आई होता, आई पत्नी, सगळेजण एकत्र जेवायला बसून त्यावेळेला आम्ही आपल्या वेगवेगळ्या गप्पा मारतो. त्या दिवशी उलट मला उशीर झाला,
तर ते आमच्या घरचे सगळे जेवायला बसलेले थांबले आणि ते म्हणले, दादा तू असं कसं काय बोलला, उद्या बघ कसं मीडियावर येते, तुला बदनाम करतं, होतोय का नाही उद्या. तेव्हा मी त्यांना हे स्पष्टीकरण सांगितलं किंवा मला विनोद करायचा होता, पण ते माझ्या अंगलट आला म्हणलं तुमचा विनोद सगळा. आज झालं ते. ओके. तुमचीच मुलं वेगवेगळ्या संस्थांवरती अध्यक्ष आहेत, कोणी बाजार समितीवरती आहे? नाही बाबा, नाही 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 नाही, कुठंच नाहीत. कोणी सांगितलं तुम्हाला हे? माझी मुलं कुठंही नाहीत. माझा कारखाना आहे, त्या कारखान्यात चेअरमनच एक मुलगा आहे. होय. बाकी माझी स्वतःची एज्युकेशन सोसायटी आहे, तिथं माझे हे आहे त्या सुनबाई आहे त्या. बाकी कुठंच नाही. माझ्या स्वतःच्या ज्या फर्म आहेत, कंपन्या आहेत, तिथं माझी मुलं आहेत. अशा कुठेही माझी मुलं आज नाहीत. जिल्हा परिषद सदस्य ओपन होतं त्यावेळेला साहजिक आहेत, माझा मुलगा जिल्हा परिषदला होता. पंचायत समिती ओपन होतं तेव्हा होता, तरीसुद्धा मी तिथं पंचायत समितीला सभापती केलं नाही त्याला, किंवा ओपन होतं म्हणून उपसभापतीसुद्धा केलं नाही मी. माझ्याकडं तर पंचायत समिती होती, माझा मुलगा पंचायत समितीचा सदस्य होता, तरीसुद्धा मी एका दलिताला उपसभापती केलं. सभापतीपद राखीव होतं, पण दलिताला उपसभापती केलं, पण माझ्या मुलाला मी केलं नाही. आता जेव्हा जिल्हा परिषद इलेक्शन येईल तेव्हा मग या दोघांपैकी कोणी उभं राहणार का? आता नाही, आता आम्ही पंचायत समितीमध्ये आहे, नगरपंचायतमध्ये. पलीकडे गावावर तुमचा हे आहेच की आता तसं बोर्ड आहेच तुमचा. आतापर्यंत कधीही मी आमच्या मतदारसंघ सोडून कुठंही पाटील परिवाराचा माणूस अतिक्रमण करून उभा केलेला नाहीये. कारण जे कोण उभा राहतील ते माझ्या मुला एवढंच माझ्यावर प्रेम करणारी माझी ते सहकारी असणार आहेत. त्यामुळं कुठंही आमच्या अनेक वेळा सांगितलं लोकांनी मला की माझ्या कुरुलमधनं उभा करा म्हणले, नरखेडमधनं उभा करा म्हणले, आणि कुठनं उभा करा म्हणले. परंतु मी स्पष्ट सांगितलं, तुम्ही उभा राहिलात तर माझा मुलगाच उभा राहाल. तर काय एवढ्या जेव्हा 50 वर्षापासून जे कार्यकर्त्यांची फळी आमची आत्ताची नाही आहे. हाच आला निघून गेला. बाकीचे सगळे 2-2, 3-3 पिढ्यापासून आमच्याबरोबरचे आहेत. त्यामुळे ते मला माझ्या मुलाप्रमाणे, भावाप्रमाणे, वडिलाप्रमाणे लोक आहेत. त्यामुळे तसं मला करायची आवश्यकताच नाही. नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये तुमच्यापैकी कोणी उभं राहणार का? नाही, आम्ही कुठंच उभा राहत नाही. नरखेडमध्ये नाही नाही, नरखेड मिळतो उमेश पाटलांच्या विरोधात नाही, आमचा कार्यकर्ता उभा राहणार. आमचा कार्यकर्ता, ते पण 2 नंबरच्या फळीचा नाही, 3 नंबरच्या फळीचा. मुद्दाम 3 नंबर मुद्दाम आम्ही 3 नंबरच्या फळीचा उमेदवार उभा करणार आणि जनतेत जाणार आणि जनतेला म्हणणार की तुमचा आशीर्वाद द्या. आता तुमच्या न्यायालयात आम्ही आलोय, ते काय ठरवतील. अच्छा, त्यांनी ठरवलं. पण तुम्ही दावा करता उमेश पाटील हे तुमचाच कार्यकर्ता होता, तर काय झालं नक्की? तुम्ही माझा कार्यकर्ता नव्हता. मग कुठे तुम्ही तर त्याला जिल्हा परिषद सदस्य केला असं म्हणता. असं आहे की माझ्याकडे आले ते. आता बाकीची हिस्ट्री तुम्हाला सांगत नाहीये, कशाला उगीच. माझ्याकडे आले, बोला बरोबर, तुम्ही मोकळं व्हा, काय अडचण आले माझ्याकडे आले. मी त्यांना ओळखतही नव्हतो. ते मोहोळ तालुक्यात त्यांचं वास्तव्य नव्हतं, ते पुण्यामध्ये राहत होते. इथं आले, मी माझ्या बँकेत मी बसलो होतो सह्या करत. तिथं आले, तिथं मला म्हणले मला बोलायचं आहे तुम्हाला. माझा शिपाई आला चिठ्ठी घेऊन. तेव्हा मी त्यांचं नाव तेव्हा मला कळलं की उमेश पाटील आहे म्हणून. खोटं सांगत नाही चॅनलवर. हां, मला म्हणले मी असं आता माझा मतदार ओपन झाला आहे, तुम्ही घ्या. म्हणजे ठीक आहे, आपण विचार करूया. मी आमच्या तिथल्या कार्यकर्त्यांना विचारेन सगळ्यांना. ते वारंवार यायला लागले. मग मी माहिती घेतली, सगळ्यांचा विरोध होता. त्या भागातले 11 का 12 ग्रामपंचायत आहे त्यापैकी 1-2 ग्रामपंचायत सगळ्या गावचे सरपंच सोसायटीवर माझे होते. सगळ्यांनी विरोध केला. त्यांच्या गावचा सुद्धा सरपंच माझा होता. सगळ्या लोकांनी विरोध केला, नाही बरोबर नाहीत म्हणून. त्यांचे सासरे आले, त्यांचे मिसेस आल्या, मला विनवणी केली, मला खोटी आश्वासनं दिली, आणि मीही मला कुणीकडनं राष्ट्रवादी वाढवायचे. तरुण पोरं आहेत, तरुण पोराला संधी द्यायची. असे उत्कूर पोरं तालुक्याला काय तर आपल्या भागाला विकासाला काय तरी निधी खिचून आणतील. आमदार आपला पुढचा करायचा आहे, सरकार आपलं नाही आहे. आपला आमदार पुढचा करायचा, आमदार महत्वाचा आहे. म्हणून करता मी एक मोकळ्या अंतकरणाने त्यांना तिकीट दिलं. आणि माझ्या कार्यकर्त्यांना खडसून सांगितलं मी माझ्या सहकार्याला की याला निवडून आणावं लागतंय म्हणून. आणि आमच्या लोकांनी निवडून आणलं त्यांना. आता पश्चाताप होतोय खूप. म्हणजे मी माझ्या कार्यकर्त्यांचं ऐकलं नाही, त्याचा मला पश्चाताप हा होत नाही. मला पश्चाताप होतो माझ्या कार्यकर्त्यांचं मी ऐकलं नाही, तो मला पश्चाताप होतोय. असं काय कार्यकर्त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं? आता ते तुमच्या मीडिया पुढे सांगण्यासारखंच नाही, त्यामुळे मी सांगत नाही. तुम्हाला बसून सांगेन की त्यांच्या घराण्याची सगळी हिस्ट्री. अच्छा, तुमच्याकडे हिस्ट्रीचा कागद आहे त्यांच्या घराण्याचा? नाही, कागद कसा असतो, पण काही पुरावे माझ्याकडे आहेत. पण काही मोबाईलमध्ये आहेत, काही कागद आहेत. तुम्ही पुण्यामध्ये जा, पुण्यामध्ये चौकशी करा, अनेक पोलीस स्टेशनला जा, त्या पोलीस स्टेशनला चौकशी करा, आहेत.
आत्ताच्या पिढीचेच आहेत का? आत्ताच्या पेटच्या नाहीत, त्यांच्या खानदानाचे त्यांच्या खानदानाचे सगळे? हे सगळं पूर्वीपासूनची हिस्ट्री त्यांच्या. जाऊ दे, आता काही लोक आपल्यात नाहीत, वर गेले, त्यांच्यात आपण बोलणं बरं नसतंय. बरोबर. हां, ओके. मी सुसंस्कृत घराण्यातला आहे. मी काही तत्व पाळणारा माणूस आहे. मी राजकारणासाठी किंवा प्रसिद्धीसाठी वाटेल ते काहीतरी बोलणारा माणूस नाही आहे. त्यामुळं काय गोष्टी आहेत ते कॅमेऱ्यापुढं न बोलणं बरं. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले 1995 तेव्हा शरद पवारांनी तुम्हाला उमेदवारी दिली असं बोललं जातं. तुमच्या आणि शरद पवारांची पहिली भेट केव्हा झाली होती? तसं माझ्या वडिलांच्या बरोबर एकदा शरद पवार साहेब मोहोळून माड्याला जात होते, त्यावेळेला एकदा माझ्या हातनं त्याने हार घातला होता. तो खूप लहान असताना मी, परंतु जिल्हा बँकेचा मी चेअरमन होतो, पहिल्यांदाच झालतो. आणि मंगळवेळ्याला पवार साहेबांचा कार्यक्रम होता, लक्ष्मण ढोबळे आमदार होते आणि ते येणार होते बाय कार, परंतु ते बाय कार काय येऊ शकले नाहीत. काही तर नाही, पुण्यापर्यंत ती बाय कार येणार होते, सॉरी विमानानं, आणि पुण्यावरनं बाय कार येणार होते, पण त्यांचं पुण्याला येणारं विमान का काय झालं वाटतं ते आलेच नाहीत. त्यांनी काय केलं मग, प्रायव्हेट प्लेन घेऊन ते मुंबईवरनं सोलापूरला निघाले. आणि त्यांचा त्यावेळेला ते मुख्यमंत्री नव्हते मला वाटतं. आणि मग त्यांनी तिथं सांगितलं की मी आता माझा दौरा बदलला आहे, मी तिथे होते, मला एक गाडीची व्यवस्था कर म्हणून. मग त्यावेळेला मोबाईलची सुविधा नव्हती. मग ढोबळे सरचा माझ्या तालुक्यातली काय गावं त्यांच्या, मी तो आमदार होतो त्यांच्या तालुक्यातली. मग त्या ढोबळे सरनी मला फोन केला बँकेत की राजन पाटील साहेब यायला लागलेत आणि साहेबांना PA बी नाही बरोबर, गाडी बी नाही, तेव्हा तुमची गाडी त्यांना घ्या आणि त्यांच्यावर त्यांना घेऊन तुम्ही तिथे या. मी तसा हे होतो, म्हणजे काय म्हणत त्याला, फार आणखीन राजकारणात आलेलो नव्हतो. त्यामुळे मी आपली गाडी घेतली, एक बुके घेतला, ड्रायव्हर आणि मी गेलो विमानतळावर. मी फारसा परिचित नव्हतो त्यावेळेला. ते पोलीसवाले मला अडवायला लागले. मी लहान होतो अजून, 26 वर्षाचा. अडवायला लागले, तुम्ही नाही जायचं म्हणले. मी म्हणलं पवार साहेब यायला लागलेत म्हणलं, त्यांना गाडी न्यायची आहे, मी आलो आहे. ते म्हणले नाही म्हणले. मग ते आतले एकजण सांगितलं की विमान यायला लागले आणि पवार साहेब येणार आहेत. मग ते आमची गाडी तिथं लावली. मग मला आत सोडलं, आले एकटेच. मग ती मी ड्रायव्हरला बरोबर घेतलो, एक ड्रायव्हर घेतला होता बरोबर, ती बॅग घ्यायची म्हणून. मग ते पवार साहेब तिकडनं आले, मी गेलो, मी त्यांना बुके दिला, पाया पडलो. मग त्यांच्या हातात नेहमी एक चष्म्याचं खोकडं असायचं, तुम्ही बघा पूर्वीच्या चष्म्याचं खोकडं. आणखीन काय होतं ते मी घेतलं. ती बॅग होती ती आमच्या ड्रायव्हरने घेतली. मी म्हणलं मी राजन पाटील. कोणात होतो? बाबुरावांचा चरण येऊ का तू? म्हणले हो म्हणले. तेव्हा माझी पहिल्यांदा ओळख झाली. मग त्यांना घेऊन आलो. मग ते बसलेले पुढं, मी मागं. मग मला काय एवढे मोठे माणसं म्हण. मी म्हणलं साहेब तुमचा आता सोलापूरमध्ये मुक्काम आहे, उद्या माझ्या बँकेला भेट द्याल का तुम्ही? ते म्हणले बरं. मग 2 मिनटं गाडी उभा करतो म्हणलं साहेब, आमचं तिथं लक्की चौक म्हणून आहे, तिथून बँक जवळ आहे. म्हणलं साहेब 2 मिनटं, मी मग बँकेत जाऊन तयार करायला येऊन सांगतो. मला एवढं माहीत नव्हतं ना, एवढे मोठे माणसं नाही असते. मी गेलो, मला थांब उभा कर म्हणले गाडी उभा केली. ड्रायव्हर साहेब बसले तिथं गाडीत. मी पळत गेलो. मॅनेजरला सांगितलं की उद्या सकाळी नामदेवराव जगताप आणि शंकरराव मोहिते पाटलाच्या तेल क्षेत्राचं उद्घाटन आपण आपल्या हॉलमध्ये पवार साहेबांच्या शुभ हस्ते करायचा सकाळी 8:30 वाजता. सगळ्या डायरेक्टरना वगैरे, तेव्हा काय मीडिया नव्हती, पेपरला वगैरे देऊन टाक. पुन्हा पळत आलो आणि गाडीत बसलो त्यांच्याबरोबर. मग त्यांच्याबरोबर त्यांना गाडीत नव्हती ना. मग जात तिथपर्यंत गेलो. मग तुझं वय काय, तुझं शिक्षण काय, कसं काय तेवढ्या धारवाद बँकेत आला, बाबुरावांची काय म्हणजे वडिलांची आमच्या तब्येत कशी आहे, काय म्हणतात ते, आता अजून फिरतात का, तूच बघतो, असं आपलं सगळं. राजकीय काय मला त्याने विचारलं नाही, माझं कौटुंबिकच विचारलं. तिथं गेलो, म्हणजे त्यांचा PA म्हणूनच मी काम केलं एक दिवस. मला एक दिवस त्यांचा भाग घ्यावं लागलं, PA म्हणून काम करायचं. हां, ते कागद कोणी दिले, घे, हे कर ते कर. मला संध्याकाळी गेस्ट हाऊसला सोडलो, घरी आलो, आंघोळ सकाळी गेलो बँकेत. तोर सगळे लोक भेट आलते, उद्घाटन केलं, झालं. ते माझी पहिली भेट. ओके. हां, म्हणजे त्या दिवशीपासून मग ते मला राजन म्हणून ओळखायला लागले. हां, 1988ची गोष्टी वेळ असावी, 88 असा होता. 95 साली तुम्ही तिकीट घ्यावं यासाठी कुणी आग्रह केला? म्हणजे आमदारकीसाठी तुम्ही एवढे का हे झाले होते? आग्रह म्हणजे इथली जागा मी रिक्त होती, मी काँग्रेसमध्ये होतो आणि माझे मेहुणे शिवाजीराव पंडित यांचं आणि आमच्या साहेबांचं फार सख्यत होतं. त्यामुळं मोठा वशिला हा माझ्या मेहुण्यांकडनं मी साहेबांना लावला, त्यांच्या कोट्यातून घ्या म्हणून. आणि इकडच्या बाजूला आमचे नेते विजयदादा होते,
किंवा मग विजयदादा, परिचारक साहेब, चोपल साहेब, बबनदादा, माने साहेब, किती तर नाव, वेगवेगळे शिवदार साहेब, गणपतराव बा, ह्या सगळ्या लोकांनी एक तरुण पोरगा आहे, बँक चांगली चालवतोय, उमेदीच आहे म्हणून करता या सगळ्यांनी आग्रह धरला. त्यामुळं पवार साहेबांच्यामुळं मला तिकीट मिळलं आणि बाकीच्यांनी कोणी विरोध केला नाही. ओके. म्हणजे अदर ज्या पार्ट्या असतात त्यांनी कुणी, म्हणजे दुसरा काँग्रेसचा दुसरा गट होता, बरोबर, त्यांनी कुणी फारसा मला विरोध केला नाही त्यावेळेला. त्यामुळे मला ते तुमचं मोहळं वर्चस्व आहे. म्हणजे 2009 पर्यंत तुम्ही आमदार झाला, हा मतदारसंघानंतर राखीव झाला, पण जो आमदार होतो त्याच्याशी तुमचं काही पटत नाही. म्हणजे लक्ष्मण ढोबळे होते, त्यांना नंतर तुम्ही नाकारलं, नंतर रमेश पाटील झाले, त्यांचं काही प्रकरण झालं, तुमचं का जमत नाही आमदाराशी? माझं जमण्याचा काहीच प्रश्न नव्हता, माझ्याबद्दल त्यांचा काहीच तक्रार नव्हती. परंतु ज्या मतदाराने त्यांना निवडून दिलंय, ज्या कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून त्यांना निवडून आणण्याचे परिश्रम घेतलंय, त्यांना सन्मानाची वागणूक मिळली पाहिजे आहे, त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे आहेत, त्यांच्या इच्छेप्रमाणे काम झालं पाहिजे आहे. हे होत नसलं की ते लोक माझ्याकडे तक्रार करणार आणि मी तालुक्याचा प्रमुख पार्टीचा म्हणून करता मला मग तो निर्णय घ्यावा लागायचा. व्यक्तिशः माझं त्यांचं कोणाचंच काय मतभेद नव्हते, माझं ते काय मोडत बी नव्हते आणि काय विषयच नव्हते, परंतु कार्यकर्त्याला वागणूक काही दिली पाहिजे हे असतं. ते कधी कदाचित होत नसेल म्हणून ते तक्रार करत होते माझ्याकडे. का तुमचं ऐकत नव्हते? नाही, माझा विषयच नव्हता माझा ऐकायचा, माझं ते सगळेच ऐकत होते, कारण मी प्रमुख होतो ना. माझं कसं ऐकत नाहीत ते, माझं एकटाच ऐकून चालत नव्हतं ना. मी सांगायचो की तुम्ही त्यांना सांभाळा, मदार त्यांच्यावर आपली, आपण नाही, ते नसेल तर आपण नाही आहे, कार्यकर्ता मतदार नसेल तर आपण शून्य आहे. ओके. त्यामुळे बेस आहे तो बेस सांभाळा आपण. मग यशवंत मानेशी तुमचं एवढं कसं काय जमलं? अगदी ते तुमच्या दोनदा तुम्ही त्यांना निवडून आणलं, तुमच्यासोबत ते भाजप बरोबर पण आले. यशवंत मानेचं माझं जमलं म्हणजे तो त्यानं एकतरी सगळ्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला. नंबर 2, तिथं मतभेद जातीवाद केला नाही. तो प्रचंड निधी या तालुक्याला आणला आणि हे आणत असताना त्यानं आमदार म्हणून करता कधी आमदारकी कुणाला दाखवले नाही. विरोधकाशी संबंध चांगले, आमच्या लोकांशी संबंध चांगले, विरोधकाशी तेवढ्या मर्यादेपर्यंत, आमच्या लोकांच्या तेवढ्या मर्यादेपर्यंत, अशा प्रकारे सुसंस्कृत अशा प्रकारचं राजकारणाचं वातावरण यशवंत मानेंनी निर्माण केलं. आणि म्हणून करता जो चांगलं काम करेल त्याच्या पाठीमागं राहणं हा आपला गुणधर्मच आहे. पण 2019 मध्ये सुरेखा पुणेकरांना संधी द्यावी अशी पण तुम्हाला विचारणा झाली होती, खरं? नाही, 2000 नाही, ते 9लाच. अच्छा, 2000 पहिल्यांदाच? बरं, पहिल्यांदा सुरेखा पुणेकर एक कलाकार आहे, बरं, चांगली आहे, मागासवर्गीयातली आहे, म्हणून करता काय आमच्या पार्टीतल्या लोकांनी माझ्याकडे आग्रह धरला किंवा तिला आपल्याला असे कलाकार वगैरे करायचे असतील तिला द्यावे चांगल्या भावनेनं. त्याही लोकांनी चांगल्याच भावनेनं की बाबा आहे कलाकार तर तिला द्यावं तिकीट म्हणून करता ते आल्या माझ्याकडे. आणि माझ्या मतदारसंघात लोक काय कोणी उभा केलं पवार साहेबांच्या विचाराचा म्हणून काय तालुक्यातली आमची संघटना म्हणून निवडून द्यायची. त्यामुळे आम्ही तयार झालतो. पण नंतर वरच्या बाजूला काही थोड्या चेंजेस करायचं ठरलं, त्याप्रमाणे मग ढोबळेकरांचं नाव पुढं आलं आणि मग मला हस्ते परहस्ते ढोबळेंचं व्हावं अशा प्रकारचे काही निरोप आले. बरं, त्याप्रमाणे मग आम्ही ज्याने आम्हाला आग्रह धरला होता त्यांना सांगितले आपल्याला ढोबळा करावं लागतंय. बरं, म्हणून मग ते त्यांचा थोडा मागे पडला. 2009 पासून तुम्ही म्हणाल तो आमदार या ठिकाणी झाला. मग 2024ला असं काय घडलं की तुम्ही तुमचा सपोर्ट असलेला आमदार या ठिकाणी पडला? 2024ला घडलं म्हणजे पहिल्यांदा निगेटिव्ह वोटिंग माझ्याबद्दल. माझ्या घरामध्ये 7 टर्म आमदारकी होती. माझ्या अगोदर सुद्धा आमच्या वडिलांचाच कार्यकर्ता आमदार होता. त्यामुळं प्रचंड ते निगेटिव्ह लोकांचं मत झालं. दुसरं नाही म्हणलं तर पवार साहेबांचं थोडं इकडं ग्रामीण भागामध्ये तुतारी आहेच, तुतारीचं म्हणजे वातावरण होतं ते. तिसरं म्हणजे दरांगे फॅक्टर, सगळ्यात जास्त फटका जर दरांगे फॅक्टरचा बसला असेल तो सोलापूर जिल्ह्याला बसला. ह्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचा काय दोष नाही, कार्यकर्ते जीवाचं रान केलं. आमदारानं अतिशय उत्तम प्रकारचं काम, आत्तापर्यंत माझ्यापेक्षा चांगलं काम निधी आणण्याचं यशवंत मानेंनी केलं होतं. मग हे सगळं झालं असताना का पडलं तर त्याला कारण मीच आहे. कारण शेवटी मी प्रमुख होतो, त्यामुळे यांच्याच घरात किती दिवस सत्ता द्यायचे म्हणून करता त्या लोकांनी थोडंसं आम्हाला घरी बसवलं. ओके. तुमच्या आणि विजयदादांचे कसे संबंध होते? अगदी 3 पिढ्यापासून कौटुंबिक संबंध आहेत. त्याचा विषय नाही, म्हणजे राजकारण सोडून
त्याच्या पलीकडचे संबंध आहेत आमचे त्यांचे. अच्छा. हां. तुमचा गोतावळा पण फार मोठा राजकारणामध्ये, जसे शिवाजीराव पंडित तुमचे मेहुणे गेवराईचे आहेत. हो, नातेवाईक आहेत. नाते कोण कोण आहे राजकारणामध्ये तुमचं अजून? माझे आत्ता सध्या सिटिंग 2 आमदार आहेत. बरं. एक शिवसेनेतून डॉक्टर राहुल पाटील म्हणून परभणीचे आमदार आहेत. तो माझा सक्का भाचा आहे 2 नंबर बहिणीचा. बरं. आणि गेवराई म्हणून बीड जिल्ह्यातल्या गेवराईमधून विजयसिंह पंडित आहेत. परवा गाजले होते ते आमच्या जरांग्याच्या ह्याच्यात. होय. तो माझ्या थोरल्या बहिणीचा मुलगा आहे. 2 सिटिंग आमदार आहेत आणि डझनानं माझे आमदार आहेत आमचे नातेवाईक. कोण कोण? आता तसं सांगायचं आहे म्हणलं तर शिवाजीराव पंडितच्या घरातले 2 आहेत. माझा दुसरा भाचा ते. पुन्हा पलीकड अंबडला विलासराव खरात म्हणून आहेत, ते होते. पुन्हा इकडं गोरेगावकर म्हणून एक हिंगोलीला एक आमदार होते, ते आमच्या नातेवाईकापैकीच होते. आता बाबासाहेब पाटील म्हणजे सहकार मंत्री आहेत, ते माझे नातेवाईक आहेत. अशा अनेक आहेत. आता माझ्या लक्षात तुमच्या वडिलांनी तुमच्या किती बहिणी? बापूसाहेब तनपुरे. अच्छा. ते पण माझे नातेवाईक. बरं. हां, अशा अनेक नावांची. किती? काय लांबचे काय दूरचे पण. किती भाऊ बहीण तुम्ही सगळे? मला 6 बहिणी. बरं. आणि मी एकटाच आहे. अच्छा. म्हणजे माझे वडिलांना एक भाऊ होता, पण तो तरुणपणेच गेले. म्हणजे त्यांना 2 मुली आणि माझ्या आईला 4 मुली, अशा एकूण 6. पण आम्ही आयुष्यात कधी 6च बहीण आहेत मला, 5-4 बहिणीत नाहीत मला, असं आहे. अच्छा. आणि तुम्ही म्हणता की तुमच्या अनेक IAS आणि वरिष्ठ अधिकारी पण तुमचे नाते जावई वगैरे आहेत? हो, आहेत ना. अच्छा. माझे जावई IAS आहेत, IRS आहेत. माझे मेहुणे कुलगुरू होते. आणखीन काही छोट्या मोठ्या म्हणजे संधी नोकरदार खूप आहेत माझे नातेवाईक. माझे जावई IAS आहेत, IRS आहेत. काय पुण्यामध्ये आहेत, काय कर्नाटक केदरला आहेत, काय कुठं आहेत. माझे 3 जावई आहेत, 3 मुली आहेत मला. अच्छा. तुम्हाला 3 मुली? 3 मुली आणि 2 मुलं? 2 मुलं. बरं. 3 मुलीपैकी 2 मुली MBBS आहेत. बरं. एक मुलगी पायलट, बाहेर त्यांना म्हणजे तिचं शिक्षणच पूर्ण बाहेर झालं आहे. म्हणजे 10वी नंतर ती बाहेर गेले. 11वी-12वीपासूनच मिळत त्याला बाहेर ती होती. ते 8-9 वर्षे बाहेरच राहिली ती. तिचा नवरा हे IRS आहे, सॉरी कलेक्टर आहे. बरं. आणि बाकीच्यांचं इथं IRS आहे. बरं. एका मुलीचा. अच्छा. एका मुलीचा म्हणजे आमचे एका मुलीचा नवरा म्हणजे अजितदादाचे सख्खे मावस भाऊ आहेत. माझ्या थोरल्या मुलीचा मिस्टर जे आहेत ते अजितदादांच्या मेहुणीचा मुलगा आहे, गोरे म्हणून. ओके. जीवनराव गोरे म्हणून आमदार होते. त्यांचा मुलगा. बरोबर. धाराशिव जिल्ह्यात. धाराशिवचे. हां, त्यांचा मुलगा आहे. राहुल मोठे म्हणून आमचे नातेवाईक आमदार होते. बरोबर. अशा अनेक भूमपरांडे अशा अनेक लोक आहेत. म्हणजे तुम्ही म्हणजे असं IAS IPS माझी मुलं असे तुम्ही नातेसंबंध जुळवले? मी 100% ठरवलं की आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या मुलींना पाठवायचं नाही. बरं. त्यामुळे मी आपलं सगळे मोठे ऑफिसर नशिबाने मिळाले त्यांच्या. सुना करताना पण तोच निकष ठेवला होता की काय? नाही, सुना माझी मुलं सगळी कॉन्व्हेंटची आहेत. बरं. माझी 2 मुलं सुद्धा कॉन्व्हेंटची आहेत. माझ्या 2 सुना कॉन्व्हेंटच्या आहेत. थोरली सून LLBतली, थोडक्यात म्हणजे ग्रॅज्युएशन LLB तिला सनद नाही मिळली. बरं. तशी झाली. ती माझ्या बहिणीचीच मुलगी आहे. ओके. सख्या बहिणीचीच माझी मुलगी. बरं बरं बरं. आणि दुसरी आहे, तिचं मी शिक्षण तुम्हाला आत्ता सांगितलं, ती शिर्डीची आहेत. शिर्डीचे शेळके पाटील म्हणून आहेत. बरं. त्यांची ती मुलगी आहे. ओके. तेही पुण्यामध्ये शिकली. म्हणजे माझा मुलगा, थोरला मुलगा ग्रॅज्युएट होऊन MBA पूर्ण झाला नाही, परंतु डिग्री घेतली, MBA झाला. तोही म्हणजे बाहेर शिकला. धाकटा मुलगाही कॉन्व्हेंटलाच लहानपणापासून आणि पुन्हा इंजिनियर झाला, मेकॅनिकल. पण तुमची मुलं ज्या पद्धतीने रील करतात, सोशल मीडियावर असतात, रील करतात, हे करतात, अनेकांना असं वाटतं यांचं शिक्षण वगैरे झालं की नाही. शिक्षण बाळून जरा थोडासा कसा असतो, जरा सॉफिस्टिकेटेड राहायचा प्रयत्न करतो. ग्रामीण भागात मिसळायचं म्हणल्यावर हे सगळ्या पैलून आपण वागलं पाहिजे ना. बरं. नाहीतर मग ते नाकाच्या दोरीकडे चालणाऱ्या माणसाला समाजामध्ये मग फारशी किंमत राहत नाही ना. त्यामुळं सोशल वर्कर व्हायचं म्हणल्यावर ह्याच्यात मिसळावं लागतं. तुमच्या मुलांचे रील तुम्ही पाहता का? त्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहता का? पाहतो कधी कधी. बरं. मला काय त्यातलं फारसं वेळ मिळत नाही, पण पाहतो कधी कधी. बरं बरं. मग तुम्ही काय सांगता का त्यांना, काही जरा चुकलंय त्यातलं, बरोबर आहे का? नाही वाटतं, एवढं मला त्यातलं ज्ञान नाही. बरं. त्यामुळे काय बरोबर असो काय, शेवटी कसं असतं, मुलगा कसाही झालं तर त्याचं कौतुक वाटत असतं वडिलाला.
त्यानं चुकीचा जर रील केला आणि चांगला केला तर हाय करतोय, धडपडतोय. अच्छा, सुनबाईंना नगराध्यक्ष करा हा हट्ट तुमचा होता का तुमच्या मुलाचा होता? नाही नाही, आमच्या घरामध्ये असं कुणीही सांगणार नाही की बा ह्याला करा त्याला करा, हा माझा वैयक्तिक होता. मुलांचा नाही काय नाही, तेवढं आमची मुलं सुसंस्कृत आहेत, आणखीन ते काही पाळतात. अच्छा, पण जेव्हा आता सुनबाई नगराध्यक्ष म्हणून येतील किंवा त्यांचा कारभार पाहावा लागेल, तर तुमचाच हस्तक्षेप राहणार की त्यांना काही कारभार करायला मिळणार, संधी मिळणार काही? नाही, एवढं आहे की हस्तक्षेप राहणार नाहीये, परंतु लक्ष मात्र नक्की राहणार आहे. अच्छा, कदाचित समाजाच्या दृष्टीनं, गावाच्या दृष्टीनं जर हितकारक काय निर्णय घेतील का नाहीत त्याच्यासाठी लक्ष राहील. अच्छा, हस्तक्षेप राहणार नाही, रिमोट कंट्रोल तुमचा राहणार, लक्ष राहील. रिमोट कंट्रोल वेगळं, लक्ष वेगळं. लक्ष राहणार. रिमोट कंट्रोल म्हणजे मी कर म्हणाल तेच, असं आम्ही बघणार ते करतात कसं. चुकत असलं तर त्यांना गायडन्स करणार त्यांना. ओके, तुमच्या दोन्ही मुलापैकी तुम्हाला कोण वाटतं की तुमचा जो राजकीय वारसा आहे, आता काय राजकारणाची मुलं राजकीय होणार, कोण अधिक सक्षमतेने चालू शकेल? आता कसं असतं, कुठले मी वडील आहेत, मुलं बापाला मुलं सगळी सारखीच असतात. माझ्या पोरी बी तेवढ्यात मला आहेत आणि मुलं बी तेवढीच आहेत. मला वाटतं माझ्या मुलीसुद्धा मुला एवढ्याच मोठ्या व्हाव्या. त्यामुळं तिथं कसं हा आणि ते असं कुठलाच वडील म्हणणार नाही, डावा उजवा करणार नाही. वडील हा कधीच असं करणार नाही, आणि मी तर अजिबात करणार नाही. मी तर मुलीसुद्धा करत नाही, आज करत नाही. राजन पाटील फावल्या वेळात काय करतात राजकारण सोडून? माझी दिनचर्या, मी शेती करतो. मी आधी शेतात होतो, आता हे तुम्ही आल्यामुळे मी आता 3:30 वाजता शेतात गेलो असतो. काय शेतामध्ये? शेतामध्ये ऊस आहे मोठ्या प्रमाणामध्ये, वडिलांची शेती आहे सगळी. ऊस आहे, द्राक्ष आहेत, आंबा आहे, जांभळं आहेत, आणखीन हा एवढे 3च आहेत. हां, पुन्हा मग असे बाकीचे म्हणजे आमच्याकडे खरीप रब्बी म्हणतात. हरभरा, ज्वारी, ऊस मोठ्या प्रमाणामध्ये असतो. केळी नाही लावली का? सोलापूर फार केळीचं, आमचा कारखाना आपला असल्यामुळं ऊस लावतो आपण, केळी नाही लावत. आणि पुन्हा गायी आहेत पांढऱ्या, बरं, पुन्हा म्हशी आहेत 100-50, पुन्हा देशी कोंबडी, मेंढरं, शेरड, जे माझ्या वडिलांपासून जे आलेला शेतीचा जो सेट आहे तो तसाच मी पुढे ठेवलेला आहे. आणि आजही मी रोज शेतात जातो, शेतात फिरतो, गावात वट्ट्यावर बसतो, कोणाच्या हॉटेलात बसतो, मोहोळमध्ये गेलो तरी कुठेही बसतो. मला PA नाही, मला स्वतःला म्हणून गाडी ड्रायव्हर नाही. तुमच्या मॅथड सांगतो, मी इथं जी कुठली गाडी उपलब्ध असेल, आमच्या बायकोला मी सांगतो की बाबा मला उद्या त्याला इथं जायचं आहे, गाडी ड्रायव्हर बघा, मग किती वाजता ती हजर राहतात. PA नाही मला, डायरी नाही. तुम्ही जर आता माझ्या नगर ऑफिसमध्ये गेला तर कॅलेंडरवर लिहिलं असतं, या दिवशी तर कार्यक्रम आहे, त्यावेळी तिथं कार्यक्रम आहे. अशी माझी दिनचर्या असते. अच्छा, घरामध्ये रिव्हॉल्वर किती आहेत? रिव्हॉल्वर 3 आहेत. 3 रिव्हॉल्वर? हो. कशासाठी? अरे असं आहे की आपण काय केलं, आपण आपल्या संरक्षणासाठी हे शस्त्र असलंच पाहिजे आहे. आपण रात्री अपरात्री कधी बी कुठूनही कसं येतो. आणि असं आहे की किती जर आपण चांगलं काम केलं तर कुठंतरी कोणतरी आपल्या विरोधात असतोच. आता माती फिरू लोक असतात. त्यामुळे आपल्या स्वसंरक्षणासाठी आपलं असणं गरजेचंच आहे. हे काय कोणावर का आम्ही तुमच्यामध्ये सांगतो की मी तर ती उडवलंच नाही माझा रिव्हॉल्वर, तर मग त्यातनं बारच काढला नाही मी आणखीन कधी. पण ते गोळ्या संपवावं लागतात काहीतरी? नाही, तसं काय नसतं. तसं काही नाही. तसं नसतं. पण निवडणूक काळात तुमच्याकडनं पोलीस रिव्हॉल्वर घेतात का? तुमच्याकडे पोलिसात देतो आम्ही रिव्हॉल्वर. पोलिसात आम्ही कुठल्याही निवडणुकीच्या वेळेला आम्ही पोलिसात, तुम्ही रेकॉर्ड बघा तिथं. राजन पाटलांसाठी वेगळं नाही. मला तर आता तर मला राज्यमंत्र्याचा दर्जा आहे, त्यामुळे मला सगळे स्क्वॉड वगैरे पोलीस वगैरे आहेत. आताच नाही पण इतर वेळेस. परंतु ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीला आमच्या 3घांचे रिव्हॉल्वर पोलीस स्टेशनला जमा केलेलं तिथं रेकॉर्ड आहे. मी काय खोटं बोलत कारण नाही. ओके, हे अधिकृत झाले. अनधिकृत? हे अधिकृत करा, आम्ही काय गुंड आहे? अहो गुंड असून आमच्यावर कुठली तरी, आमच्या गावातल्या लोकांवर तर कुठले तरी गुन्हे दाखल झाले ते ना. आता यांच्या वगैरे होतात, पण मोठे कलम, मोठे ऑफेन्स लागलेला कुठला आहे का बघा? कुठलाच नाही आहे. ओके, तुम्ही घर फार जोरदार बांधला आणि या घरामध्ये
परवा दिवशी पालकमंत्री जयकुमार गोरे आले होते. हो, कालच. कालच जयकुमार गोरे आले होते. ते एकदम आनंदित झाले होते की असं त्यांच्या विधानावरनं वाटतंय. ते एकदम आनंदित झाले होते. तुमची जी नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली सगळे. असं आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यातल्या निवडणुका चालू आहेत. होय. आणि एखाद्याच्या नेतृत्वाखाली एवढी यश येत असेल तर कसे उत्साहित होणार नाहीत. अच्छा. आणि ते हे आहेत म्हणजे उमेद असणारा पालकमंत्री आम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे नक्कीच या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये सत्तेचं जर परिवर्तन होईलच, त्यामुळे दुमतच नाही, परंतु विकासामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चालना मिळेल अशा प्रकारचं ते कर्तृत्व नेतृत्व मला तरी त्यांच्या राहणं बोलणं वागणं ह्याच्यावरून वाटतंय. ज्या पंजामध्ये तुम्ही सुरुवातीला आमदार झाला, ज्या पंजाची सोलापूरमध्ये ताकद होती ते काँग्रेस, आणि आता कमळ, ज्या कमळाकडे तुम्ही कधी डुंकून देखील 2 वर्षापूर्वी देखील पाहिलं नव्हतं, त्या कमळाचे उपरणे गळ्यामध्ये टाकताना काय वाटतं? काँग्रेस एवढी वाईट अवस्था होईल असं वाटलं होतं का सोलापूरमध्ये? नाही, कसं आहे त्याच्यात अशी कधी वाईट वाटलंच नव्हतं, परंतु कालचक्र आहे राजकारणामध्ये सुद्धा चक्र असतं. आता कसं आमचा आमदार कसा पडला, का पडला, तर राजन पाटील नको म्हणून पडला. तशा प्रकारे ते नेतृत्व म्हणून बदल करायचं म्हणून लोकांनी ते केलेलं असतं. बरं. हां, म्हणून का त्यातून झालं असेल ते. अच्छा. पण असं काँग्रेस एवढा सोलापूरमध्ये एवढा वीक होईल जिथं सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते, शरद पवारांचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. कसं झालं, आता ह्या सगळ्या आमच्या थोर नेत्यांचं वय झालंय. बरं. त्यामुळे त्यांची उमेद कमी झाली आहे आणि पुढचं नेतृत्व तयार झालं नाही म्हणल्यावर आमच्यासारख्यांना कुठेतरी पर्याय शोधावा लागतो. नाही म्हणलं तर आपल्या भागाचा विकास करण्यासाठी, आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी हे काय ते पर्याय शोधावंच लागतात ना. बरं. त्याप्रमाणे लोक मग आपापल्या पर्याय शोधून जिकडे ज्यांना सोयीचं वाटलं तिकडे गेले. ओके. त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये काही काळ तरी तुम्ही भाजपमध्ये काही काळ नाही, आपण राजकारणात आहे तोपर्यंत. आता वय झाल्यावर घरी बसल्यावर आता मुलं काय करतील 10-20 वर्षांनी ते मला माहीत नाही, परंतु मी तसा पक्ष बदलणारा माझ्या स्वार्थासाठी मी माणूस नाही आहे. मी मुळात मला एवढं वैभव मिळालं त्या जनता जनार्दनामुळे मिळालं. त्या नेतृत्वानं ताकद दिली, जनता जनार्दन आशीर्वाद दिला. तशा प्रकारे जी इथली नेतृत्व लोक जे ठरवतील त्याप्रमाणे आम्ही जाणार आणि निष्ठेला किंमत असती हे मी फार जवळून अनेक वर्षे बघितलेलं आहे. त्यामुळे जिथं राहायचं तिथं अतिशय निष्ठेनं राहायचं, प्रामाणिकपणे राहायचं, निस्वार्थीपणे राहायचं, कुठलीही कंडिशन ठेवून राहायचं नाही, हे माझं पहिल्यापासून तत्त्व आहे. तद्वत आज भाजपमध्ये मी आलो आहे, ते कुठलीही कंडिशन घालून देवाबरोबर नाही, फक्त एक कंडिशन घातली की पुढच्या वेळेला तुम्हाला अनगरचा मोहोळ मतदारसंघ हा कमळासाठी सोडावा लागेल, दुसऱ्या सिम्बॉलवर आम्ही काय थांबणार नाही. आणि नंबर 2, इथला आमचा पडलेला उमेदवार तो आता येतोय, त्याला तुम्ही तिकीट द्यावं लागेल. यशवंत माने. एवढं तुम्ही कबूल? हो, आम्ही त्यांना सांगून आलोय. पण अजित पवारांचा फोन आला की नाही तुम्ही भाजपमध्ये आल्यानंतर? फोन पण नाही आला. अजितदादांची आमची भेट साधारणपणे निवडून आल्यानंतर एक प्रोटोकॉल म्हणून त्यांना आम्ही उपमुख्यमंत्री म्हणून गेल्यावर बारामतीला भेटायला गेलो. बरं. तिथं अत्यंत घाई गर्दीत इतर लोक जशी भेटतात तसं आम्ही आपलं भेटलो, शुभेच्छा दिल्या. त्यानंतर एकदा मी आणि आमच्या जिल्ह्यातले काही माझे आमदार, आमचे सहकारी एका कामाच्या निमित्तानं 2-4 पक्षाचे आमचे होते, म्हणजे बँकेत आमच्या काय हे नव्हतं, आम्ही गेलो. तिथं आम्ही 2 तास बसलो, परंतु आमचं समाधान होईल असं काय तिथं दिसलं नाही चित्र. जे त्या दिवशी आम्ही बाहेर आलो त्याच्यावर मी अद्यापर्यंत त्यांची काय माझी भेट झालेली नाही. थोडक्यामध्ये अजितदादांनी तुम्हाला 2 तास थांबून ठेवलं? नाही, थांबून नाही बसलो होतो, नाही हा म्हणजे वेटिंगला वगैरे बसलो नाही. बरं. नाही तसं नाही, त्यांच्याजवळच बसलो होतो आम्ही. परंतु आमचे जे काही प्रश्न होते त्या संदर्भामध्ये माझे नव्हतेच, आमच्या जिल्ह्यातलेच प्रश्न घेऊन गेलो. जिल्हा बँकेचे म्हणजे अनेक बँकेचे नाही, जिल्ह्याचे प्रश्न घेऊन गेलो. पण जिल्हा बँकेत आम्ही एकत्र असतो, ते आमचे संघटन, आमचे मित्र म्हणून आम्ही आपले मिळून गेलो. वेगवेगळे आपल्या तालुक्याचे प्रश्न मांडायला तिथं. बरं. पण बबनदादांनी तुम्हाला आधी कॉल केला की तुम्ही बबनदादांना कॉल केला की चला आता भाजपमध्ये जा? ते मी माझे मेहुणे आहेत बरं का, सांगायचं राहिला. बबनदादा आमदार हे माझे मेहुणेच आहेत. बरं. माझ्या मावस बहिणीचे मिस्टर आहेत. अच्छा. बरं, काय कॉल कोणाला केला चला भाजपमध्ये जाऊ आता? नाही, आमचं नेहमीच नातेवाईक असल्यामुळं
वेगवेगळ्या विषयावर आणि शेजारीच आहेत. बरोबर. म्हणजे इथून 5 किलोमीटर त्यांचा मतदारसंघ चालू होतो. बरोबर. माझ्या गावापासून. त्यामुळं नातलेक असल्यामुळं नेहमीच बसण्यात उठण्यात बोलण्यात ह्याच्यात असं असायचं. त्यामुळं त्यांच्या बी बोलण्यावरून थोडंसं आम्हाला लक्षात यायचं की ते आमच्या मताशी सहमत असतील म्हणून. बरं. त्यामुळं ते झाले ते सहमत झाले. त्यांनी मुलांना पाठवून आम्ही दोघांनी विचार करून निर्णय घेतला. म्हणजे ते माझ्यापेक्षा मोठे मेहुणे आहेत. बरोबर. त्यामुळे ते सांगतील ते करायचं म्हणून ठरवलं. ओके. पण यातली एक अंडरलाईन, एक छोटीशी लाईन कशी आहे की तुम्ही अजितदादांवर नाराज आहात. नाही, असं नाराज कसं होऊन चालतं मोठ्या नेतृत्वावर. आम्ही अजिबात येतकेंची ती नाराज नाही आहे. मी रुसलेलो बी नाही आणि नाराज बी नाही. त्यांना पक्ष मोठा करायचा आहे. त्यांना अनेक अडचणी असतील किंवा कदाचित ते डीपसीएम आहेत. त्यांना कळतं किंवा कुणाच्या मागे किती लोकमत आहे, कोण पुढं फ्युचरमध्ये आपल्याला पक्ष वाढवण्यासाठी असेल असं त्यांना वाटलं असेल. पण त्यांनी निर्णय घेतला तो त्यांच्या दृष्टीनं जर बरोबर असेल तर आपण कसं म्हणायचं ते चुकीचा निर्णय घेतला किंवा ते हे असं नाराज अजिबात नाही. ओके. ज्या अनगर नगरपंचायतीची स्थापना झाली म्हणून ज्या ठिकाणी अजित पवारांचा सत्कार झाला त्याच अनगर पंचायतीसमोर, नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर, ठीक आहे तुम्ही चुकून झालं असं म्हणता, पण त्या ठिकाणी दादांना आव्हान दिलं गेलं. हा एक योगायोग आहे? नाही, योगायोग नाही. हे अचानक झालेलं आहे. योगायोग नाही. ते भावनेच्या भरात मी मग त्याचं स्पष्टीकरण केलं. तसं नाही, ते योगायोग नाही. पण कुठे अशी सलती जखम आहे? नाही, ते अत्यंत दुर्दैव झालं. ते तो झालं, पण एक जखम आहे तुमच्या मनामध्ये कुठेतरी. नक्की वाईट वाटणारच. 40 वर्ष मी ज्यांच्याबरोबर राहिलो त्यांना असं करणं माझ्या संस्कृतीत नाही, माझ्या संस्कारात तसं नाही. नाही, तुम्ही त्यांना सोडायची नाही. दादांनी तुम्हाला योग्य तुमचं मान सन्मान न राखण्याची तुमच्या मनामध्ये सल आहे? नाही, अजिबात नाही. हे तर कंचित नाही. मी मगाच तुम्हाला त्याचं उत्तर मगाच दिलंय. त्यांना पक्ष वाढवायचा आहे. त्यांना चांगले विद्वान, मॉस लीडर किंवा लोकमत खिचून आणणारे असे लोक पक्षातल्या श्रेष्ठीला कुठं नको असतात. त्यामुळे त्यांनी घेतला. त्यामुळे त्यांच्यावर नाराज व्हायचं काय कारण नाही माझं. त्यांनी तुमच्या म्हणण्यानुसार असे मास लीडर मोहोळमध्ये शोधलेले आहेत असतील ना. आता त्यांना असं आहे की उपमुख्यमंत्री इतके वर्ष काम केलं आहे, मी त्यांच्या हाताखाली काम केलेला माणूस आहे. त्यामुळे माझ्यापेक्षा त्यांना जास्त दृष्टी किंवा त्यांच्याकडं यंत्रणा असल्यामध्ये यंत्रणेच्या माध्यमातून काय रिपोर्टिंग वगैरे होत असेल त्यातून त्यांनी केलं असेल. तर हे होते राजन पाटील. अतिशय चांगली मुलाखत त्यांनी दिलेली आहे. त्यांच्यावर जे आरोप होता त्यांना उत्तर द्यायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की अनगर जसं मीडियामध्ये दाखवत आहेत तसं ते नाही, असं त्यांचा दावा आहे. तर बघूया, आपल्याला पुढच्या काही दिवसामध्ये कळेलच त्याचं नक्की काय आहे. तर राजन पाटील, धन्यवाद. तुम्ही वेळ काढून आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. नमस्कार. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.